कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 कृष्ण जय जय कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय 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 राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय 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 राम हरि हरि जय जय राम जय जय हरि जय जय राम जय 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 राम हरि हरि जय जय राम हरि हरि जय जय राम जय 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 राम जय 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 हरि हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोड म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे बापर खुमा देवीवर बापर खुमा देवर विठ्ठल बरवा तो
हा विठ्ठल बरबा बरबाबा देवी कुमा देवी विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा नटा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम जय 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 राम हरि हरि जय जय राम जय 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 हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण जय 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 राम जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्र पाणी खाऊनी दही दूध पलोनी फोडिली आवघी विरजणी एक बाई आम्हासी पावेना एक बाई आम्हासी पावेना 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 यशोदे बाळ तुझा ताना कुठे वरे हो तुझे जय हो तुझे बाळ तुझा ताना कुठे वरे हो तुझे दुसरी आधी धावत यानक बाई काय केली माग मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना धरू जाता सापडेना सापडणे यशोदे बाळ तुझा काना कुठे वरे हो तुझे तुझे बाळ तुझा काना कुठे वरे हो तुझे तरी आली धावोनी या नगबाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देवोनी गाठबाई कुणाची सुटेना गाठबाई कुणाची सुटेना यशोदे बाळ तुझा काना कुठे वरे हो तुझे यशोदे बाळ तुझा काना कुठे वरे हो तुझे आईची आई का गाणी यशोदे नयनी आले पाणी कृष्णा खोडी देता कोणी एका जनार्दनी चरणी
प्रेम तयासी आवरेना प्रेमतयासी आवरेना यशोदे बाळ तुझा काना कुठवरी तो सुदिंगाना यशोदे बाळ तुझा काना तो सुदिंगाना तो सुदिंगाना रखुमाई बोला 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 रखुमाई जय जय रखुमाई रखुमाई जय 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 रखुमाई रखुमाई टाळी टाळ टाळ रखुमाई कुंडली कवरदा भगवान की जगद्गुरु जनीश्वर महाराज भगवान हनुमान चंद्र भगवान की कृष्ण भगवान की बोलो भाई सब संतन की गवळणी सांगती गाढानी रात्री आला चक्रपाणी खाऊनी दही दूध तुपलोनी फोडिली अवघी विरजनी हे ग बाई आम्हासी पावेना यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवरी सोसू धिंगाणा दुसरी आली धावत यानं ग बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवरी सोसू धिंगाणा तिसरी आली धावणी यानं ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीशी गाठ देवोनी गाठ बाई कोणाची सुटेना यशोदे बाळ तुझा काना कोठवरी सोसू धिंगाणा मिळोनी अवघ्या गवळणी येती नंदाचे अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडूनी आमुच्या सुना घेऊनी हे ग बाई आम्हा ती पावेना यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवरी सोसू धिंगाणा ऐसी ऐकता गाढानी यशोदे नयनी आले पाणी कृष्णा फोडी देता कोणी एका जनार्दनी चरणी प्रेम तयासी आवरेना यशोदे बाळ तुझा काना कोठवरी सोसू धिंगाणा
भजे व्रजे कमंडनं समास पापखंडनं स्वभक्तीतरञ्जनं सदेव नन्दनन्दनं श्रीजगोचमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनंग रंग सागरं नमामि कृष्णनागरं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वशपत्रस उठे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमो सद्गुरु सुखया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करानंद नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधु सखा पूर्णमा मती महोदते ज्ञानदाता दीनाथ नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी संपाद ज्ञान विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्दं नमामि योगं शिरसा गुरुन्दं नमामि योगं शिरसा गुरुं नमामि योगं शिरसा गुरुं गवळणी सांगती गारहाणी रात्री आला चक्रपाणी खावणी दही दूध तुपलोनी फोडिली अवघी विरजणी हे गबाई आम्हासी पावेना यशोदे बाळ तुझा काना कोठवरी सोसू धिंगाणा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरिता प्रस्तुत केलेली ही गवळण प्रकरणातील रचना दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज यांची रचना असून प्रस्तुत अभंगामध्ये गोपाल कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या 3 प्रकारच्या प्रधान लीला केल्या खोड्या चोऱ्या आणि माऱ्या त्यातील गोपिकाच्या खोड्या भगवान परमात्म्याने केल्या आणि त्या गोपिकेने भगवान परमात्म्याची तक्रार मैया यशोदेकडे केली तर त्या संबंधित एक चित्रीकरण आपल्या समोर ठेवत असताना दक्षिण काशी पैठण निवासी नाथबाबा यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली म्हणजे ही रचना आहे विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे आपण सर्वांना माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान विठला विठला कुंडली कवरदा माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम आजचे कार्यक्रम कीर्तनकाराचं सौजन्य स्वीकारणारे हरिभक्त परायण कैलास किसन केकान त्यांना या अंतकरणापासून धन्यवाद देऊन आपण चिंतनाकडे वळूया. गवळणी सांगती गारहाणी रात्री आला चक्रपाने खावणी दहीदूध तुपलोनी फोडिली अवघी विरजणी हेगबाई आमासी पावेना यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवरी सोसू धिंगाणा.
आजचं जे कीर्तन आहे कीर्तन कीर्तनच असतं. ते सप्ताहातलं कीर्तन काय, नैमित्तिक कीर्तन काय, चातुर्मासातलं कीर्तन काय, कुठलंही कीर्तन कीर्तन असतं. परंतु आणि कीर्तन म्हणजे काय तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानादीप लावू जगी. आपल्या अंतकरणातला अज्ञानरूपी अंधकार घालून ज्ञानरूपी ज्योत प्रज्वलित करण्याचं साधन म्हणजे हे हरिकीर्तन आहे. आणि त्या कीर्तनामध्ये काल्याचं कीर्तन म्हटलं की त्याचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. इतर कीर्तन वेगळे आणि काल्याचं कीर्तन वेगळं. काल्याचं कीर्तन आणि इतर कीर्तन यातील फरक स्पष्ट करा असं जर आपण म्हणाल तर एक 2-3 उदाहरणं, जगप्रसिद्ध उदाहरण आपल्याला पाहता येईल. मंदिराचं इतर बांधकाम वेगळं आणि कळसाचं बांधकाम वेगळं. कळसाप्रते काही प्रसादी बांधकाम नाही. म्हणजे मंदिराला पूर्णता कधी असते? उत्तर आहे कलशारोहण झाल्याच्या नंतर. आता काल्याचे कीर्तन झाल्याच्या नंतर आपण सर्वजण प्रसाद घेणार, महाप्रसाद घेणार, जेवण करणार. मग ते जेवणाला पूर्णता कधी असते? तुम्ही सगळे उपवासी आहात. जेवणाला पूर्णता कधी असते? ढेकर आल्याच्या नंतर. ढेकरा सरीचे जेवण दिसे साचे, नाहीतरी काचे कुंता कुंती तुकोबरा म्हणतात. जेवणाला पूर्णता कधी? ढेकर आल्याच्या नंतर. आपण प्रवास प्रत्येक जण कधी ना कधी आपल्याला प्रवासाचा योग येतो, प्रवास करावा लागतो. त्या प्रवासाला पूर्णता कधी? उत्तर आहे अपेक्षित गाव आल्याच्या नंतर. सोन्याला पूर्णता कधी? उत्तर आहे 16वा कस लागल्याच्या नंतर. गंगेला पूर्णता कधी? समुद्राला पोचल्याच्या नंतर. फिडीत पापताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे देशे. गंगा चालत राहती, मोठे मोठे पहाड पर्वत आले तर त्यांना भेदन करते, खात खडगेला आले त्यांना भरवते आणि ती पुढे चालत राहते. थांबणी तिला माहिती नाही. पण कुठपर्यंत? तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एका सागराला पोचल्याच्या नंतर पुढे कुठे गेली प्रश्नचिन्ह राहत नाही. तिच्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त झालं. असे एक मला वाटतं साधारण 5 उदाहरणं आपण आता पाहिले. आता पटकन बोला. मग मंदिराला पूर्णता कधी? कलशारोहण झाल्याच्या नंतर. जेवणाला पूर्णता? ढेकर आल्याच्या नंतर. प्रवासाला पूर्णता अपेक्षित गाव आल्याच्या नंतर. नदीला पूर्णता समुद्राला पोचल्याच्या नंतर. तसं चतुर्थ तपपूर्ती सोहळा आहे. तर आपल्या या वर्षीच्या सोहळ्याला पूर्णता कधी? मग काल्याचे कीर्तन झाल्याच्या नंतर. विनोदाने काही लोक म्हणतात काला झाला की ते महाराज दिसला की ते म्हणतात महाराज आता हाला. म्हणजे का बरे? म्हटले झाला ना काला, आता कशाला आला? आता हाला. याचा अर्थ काला हे आपल्या सोहळ्याला पूर्णत्व प्राप्त करून देणार आहे. माझे गुरुजी तर म्हणत असतात आपल्या सोहळ्यालाच नव्हे आपल्याला आपल्या जीवनाला देखील पूर्णत्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य काल्याच्या कीर्तनामध्ये आहे. विठ्ठल याचाच अर्थ आपलं जीवन अपूर्ण असलं पाहिजे. हो, आपलं जीवन अपूर्ण आहे. मग पूर्ण जीवन कोणाचं? उपनिषद म्हणतो ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. असं परिता पूर्ण परिपूर्ण कुणाचं जीवन आहे? एक आहे भगवंत, 2 आहे भगवत मान्य संत. जंत तुम्ही आम्ही जीव, आपलं जीवन अपूर्ण आहे. आणि मग आपलं जीवन अपूर्ण आहे त्या पूर्णत्व प्राप्त होण्याकरता हे काल आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आपण अपूर्ण कशामुळे? तर आपल्या अपूर्णतेची 3 कारणं आहेत. त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये 3 दोष असं म्हणतात. त्यातला एक मल नावाचा दोष आहे, दुसरा विक्षेप नावाचा दोष आहे आणि तिसरा आवरण नावाचा दोष आहे. मल म्हणजे काय? निषिद्ध कर्म करण्याची पाप वासना. विक्षेप म्हणजे काय? चित्ताची चंचलता. आणि आवरण म्हणजे काय? अहम मम अध्यास. हे 3 दोष आपल्याला 3 ठिकाणी अपूर्ण करतात. 3 देह आहेत. एक स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह, तिसरा कारण देह आणि चौथा महाकारण देह. त्यातले आपण 3च घ्या सध्याला, स्थूल सूक्ष्म कारण. किंवा आणखी सोपं करायचं म्हटलं तर मनगट, मन आणि मेंदू. एक मनगटात अपूर्ण करणारा तो मल नावाचा दोष आहे. मनामध्ये अपूर्ण करणारा तो विक्षेप नावाचा दोष आहे आणि मेंदूमध्ये अपूर्ण करणारा तो आवरण नावाचा दोष आहे. मनगटातली अपूर्णता म्हणजे काय? मनुष्याने क्रियेमध्ये भ्रष्ट होणं हीच मनुष्याच्या मनगटातली अपूर्णता आहे. आपले बाबा म्हणायचे आचार भ्रष्टी सदा कष्टी. एकदा आचारात भ्रष्ट झाला की त्याला कष्ट भोगावे लागते. नष्ट होईपर्यंत त्याचे कष्ट संपत नाही. पहिला मूल नावाचा दोष त्याला अपूर्ण करतो, मनगटामध्ये भ्रष्ट होणं. आता आचार भ्रष्ट म्हणजे काय? टेबलाच्या वरून भागत असताना सुद्धा टेबलाच्या खालून थोडासा माल सप्लाय करणं हे भ्रष्टतेचं लक्षण आहे. आपला बांध आपल्या हद्दीत राहायला पाहिजे, शेजारच्या 4-2 फूट आपल्याकडेच आला पाहिजे, हे भ्रष्ट होणं आहे. आपली टोपी तर आपल्या डोक्यात राहिली पाहिजे पण 4-2 टोप्या त्याही आपल्याकडेच आल्या पाहिजे.
असं आपलं ते आपलं दुसऱ्याचंही आपलं, ही भावना, ही वृत्ती आणि त्याच्याकरता केलेला प्रयत्न म्हणजे ही भ्रष्टता आहे. तो मन नावाचा दोष आहे, तो मनगटात अपूर्ण करतो. दुसरा विक्षेप नावाचा दोष म्हणजे चित्ताची चंचलता. काय काय करी तो या मना, परीन ऐके नारायणा, करू नये त्याती करी विवंचना, नेऊ पतना आदरीले, बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रम म्हणणे वायुरी वसुदुष्करम म्हटलेलं आहे. गीता माता आपल्याला सांगते म्हणजे मनाची चंचलता ती आपल्याला भावनेमध्ये व्यभिचारी बनवते आणि व्यभिचारी मनुष्याला शांत झोप कधी येत नाही. बघा काही काही लोक झोपी करता खूप तळमळतात, उलट्याची पालथी उतण्याची पाहते नाही, अंगाचे त्या अंगावर काय काय प्रयोग करून पाहतात, पण ती मावशी काही येत नाही. कोण? झोप. तिला म्हणत असतात ये लाजू नको, पण ती म्हणते तू तू बघून घे, ती येतच नाही. आणि शेवटी वाट पाहून पाहून नाही येत म्हणून ते काय करतात, बरोबर आहे, गोळ्या घेतात. एक घेऊन येत नाही मग दुसरी घेतात, दुसरी घेऊन येत नाही तिसरी घेतात. कधी कधी हे कायमचे झोपतात पण ती काही येत नाही. याचं कारण झोप येण्याकरता गोळी घेणं, गादी बदलणं, फॅन ऑन ऑफ करणं, टीव्ही काही करणं, आपल्या बायकोवर रागवणं, मुलावर खेक असणं, हे नाही. त्याला इथलं पावित्र्य लागतं, मनातलं पावित्र्य लागतं. मनाचं पावित्र्य असलं की मनुष्याला झोपेची वाट पाहावी लागत नाही. त्याला गुडाकेश होतो. गोडा का शब्दाचा अर्थ येईल निद्रा, आणि ईश म्हणजे स्वामी, निद्रेचा स्वामी ते होतो. त्याला म्हणेल तेव्हा झोप येते. त्यांनी सांगितलं का आता येते, जा, निघून जाते. आपलं तसं नाही, ती यायची तेव्हा येते, जायची तेव्हा जाते. कधी कधी एखादा कंपनीमध्ये तो काम करतो, रात्रीची नाईटची ड्युटी असते आणि ती येते, तो झोपतो, तेवढ्यात मालक येतो, भयंकर त्याला शिव्या देतो, 2 लावतो, त्याला राग येतो, हिचा कोणाचा, झोपीचा. याच्यामुळे एवढं घडलं. आणि मग म्हटलं दांडकं घेऊन असं उभं राहिला चोपदारासारखा, बघतोच म्हटलं की हिला बघतोच. पण ज्या वेळेला ती आली दांडकंही पडलं नाही पडलं, आणि ज्या वेळेला ती निघून गेली, पाहतो कुठे गेली, आता ती काय सापडते का. हे आपलं सामान्यच असतं. संतांचं जीवन ती निद्रा त्यांच्या अधीन असते. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू नथुसिंग बाबा होऊन गेले. असे टाळकरी चाल म्हणायला आले ना, त्यांना विचारते बाळा किती वेळ चाल गाणार, त्याने सांगायचं 10 मिनिटं 15 मिनिटं. मग तेवढ्या वेळात ते उभ्या उभ्या झोपायचे, घोरायचे सुद्धा. आणि विठ्ठल विठ्ठल झालं की पुन्हा कीर्तन करायचे. किती निद्रा अधीन असेल आणि आपल्याला किती वाट पाहावी लागते. याचं कारण झोप येण्याकरता पडल्या पडल्या झोप. काय आकाशाचं, मला काय वाटतं, माझे गुरुजी म्हणत असतात, बाबाही म्हणायचे, जगात सगळ्यात मोठी श्रीमंती काय. प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. चांगली गाडी घेणं, चांगली शेती करणं, चांगलं घर बांधणं. एकतर महाराज नवीनच लग्न झालं, मला नाव नका विचारू, मलाही काही दिवस जगायचं, एवढा पंचनामा करणं बरं नाही, पण परोक्षरित्या सांगायला हरकत नाही. ते म्हणायला लागले महाराज माझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही. म्हटलं हो, तुम्ही तर पायात चप्पल नाही, श्रीमंत कसे. ते म्हटले आपल्या बायकोसारखे सुंदर बायको तालुक्यात नाही. म्हटलं बरं आहे, म्हणजे श्रीमंती कशात मानली बरं, कल्पना आहे आणि व्यक्तिगत लोकशाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कल्पना स्वातंत्र्य आहे. पण माझी कल्पना अशी आहे, मला असं वाटतं पटलं तर दाद्याने तर सोडून द्या. जगात सगळ्यात मोठी श्रीमंती काय. आकाशाचं पांघरून करा, तळ हाताची उशी करा, काळ्या नांगरीच्या काळ्या ढेकळात पडा, तुम्हाला पडल्या पडल्या शांत झोप लागली का जगात नंबर 1 ची श्रीमंत तुम्ही आहे. पडल्या पडल्या झोप लागले ना, जगात नंबर 1 ची श्रीमंत तुम्ही. याच्या पुढच्या श्रेष्ठ श्रीमंती होऊच शकत नाही. पण क्षमा मागून बोलतो, चांगली चांगली लोक या बाबतीत दरिद्री असतात. बरोबर आहे की नाही. चांगली चांगली लोक या बाबतीत दरिद्री असतात. त्यांना झोप येत नाही, कारण झोप येण्याकरता इथलं पावित्र्य लागतं, मनातलं पावित्र्य लागतं. आणि तिसरा आहे मेंदूतलं, तो संशय म्हटलं आपण. म्हणजे पहिलं 3 दोष किती म्हटलं, मल, विक्षेप आणि आवरण. 3 शरीर, स्थूल सूक्ष्म कारण, आणि 3 प्रकारची अपूर्णता. मनगटातली भ्रष्टता म्हणजे स्थूल देहातली, मनातला व्यभिचार म्हणजे झोप येत नाही, आणि मेंदूतला संशय. आणि श्रीमद भगवद्गीता आपल्याला सांगते संशय आत्मा विनश्यते. माऊली ज्ञानोबा म्हणतात संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर का विनाशाची वाघोर प्राणी असे. आणि उपनिषद म्हणतो संशय ही पापात्मा. म्हणजे संशय मनुष्याचा विनाश तात्काळ होतो, लवकर होतो. जितका जलद गतीने संशय मनुष्याचा विनाश होतो तितका जलद कोणाचा होत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग आता इथे काय नको तर भ्रष्टता म्हणजे मनगटात. मनामध्ये व्यभिचार नको आणि मेंदूमध्ये संशय नको. आणि हे मनगटातली भ्रष्टता जाणं, मनातला व्यभिचार जाणं, मेंदूतला संशय जाणं म्हणजेच पूर्णता प्राप्त होणं. आणि ती पूर्णता होण्याकरता हा काल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
काला सेवन केला का मनगटातली भ्रष्टता जाते, दुसरा काला सेवन केला की मनातला व्यभिचार जातो, आणि तिसरा काला सेवन केला का विचारातला संशय जातो. तर म्हणाला असे 3 काले आहेत. हो, प्रतिकात्मक काला एक आहे पण काले 3 आहे. तर पहिला काला देवाचा प्रसाद आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखाना महानी रशु प्रजायते प्रसन्न चेतुषे हशु बुद्धी प्रियवतिष्ठते. किंवा देवाच्या प्रसादे करारे भोजन बाल कोण कोण अधिकारी. आणि आपण काकड आरतीमध्ये शेवटी म्हणत असतो, पाहे प्रसादाची वाट घ्यावे धुवून या ताट शेष घेऊन जाईन तुमचे झाले या भोजन. म्हणजे देवाचा प्रसाद आहे. इथे थोडस दही आणि एक लाही ती जरी आपल्या वाटेला आली तर आपल्या क्रियेची भ्रष्टता राहत नाही. घरी गमेल भर खा, पोटही भरेल, जाऊनही याल, व्यवस्थित होईल, काही त्रास होणार नाही. अगदी मूळव्याच्या व्यक्तीला सुद्धा, कारण त्रासदायक नाही तो आहार, अगदी हलका आहार आहे. पण तिथे पोट भरेल, भ्रष्टता नाही जाणार. आणि इथलं थोडं दही, एखादी लाही, कारण भगवान शेनेश्वर पवनसुत हनुमंतराय गोपालकृष्ण आपले पूर्वश्री यांचा तो प्रसाद आहे. आणि तो प्रसाद म्हणून आपण सेवन केला तर आपली पहिली अपूर्णता जाते, म्हणजे क्रियेची भ्रष्टता जाते. कारण त्या कारण गुण हा कार्यानुवर्तन, ते कारणाचे गुण कार्यात येतात. आणि क्रियेच्या भ्रष्टतेचं कारण मुळात काय असेल तर मल नावाचा दोष आहे. आणि तो मल नावाचा दोष घालवणारा हा पहिला काला आहे. कोणता? काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ निया उडती येऊ काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. वैकुंठे तो ऐसे नाही, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, दही भात उपजून या पुढती येऊन काला खाऊ दही भात. दही भात लाही हा प्रतिकात्मक काला आहे, स्थूल देहाकरता काला केलेला आहे. तो मल नावाचा दोष घालवतो. मल नावाचा दोष घातला की स्थूल देहातली मनगटातली भ्रष्टता निवृत्त होते आणि मनुष्य पूर्ण होतो. पहिला काला. दुसरा काला तो विक्षेप नावाचा दोष आहे. चित्ताला चंचल बनवतो आणि चंचल मनुष्याला स्थिरता कधी लाभत नाही, रम्य समाधान प्राप्त होत नाही. म्हणून तो ती चंचलता घालवणारा दुसरा काला. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. जय श्रीराम. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, खिचडी काला, खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. बघा आपल्याला कधी कधी झोप येत नसेल ना, एका दिवशी प्रॅक्टिकली प्रयोग करायला काय, हातच्या कंकणाला आरसा कशाला. एका दिवशी झोप येत नाही ना, गोळी घेऊ नका, फॅन बंद चालू करू नका, टीव्ही ऑन ऑफ करू नका, काही करू नका. 2 मिनिटं शांत बसा, उठून बसा. शक्य झालं तर पडल्या पडल्या. कोणाचं जर आपल्याला विक्षेप नसेल, आपल्याला लाज वाटत नसेल, खरंच लाजू नाही परमार्थ करण्याकरता, पण लागतात काही लोक, तर मोकळ्या मनाने म्हणा, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम
कृष्ण आणि हरी 3 शब्द आहे. वारकऱ्याचा आपला महामंत्र आहे. आणि राम शब्दाचा अर्थ आहे रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम पुनः प्रवेश अभावेचे मकार असतो कपाटवत. राम म्हटलं की काय होतं, आतली सगळी पाप बाहेर जातात. एक सुपीक डोक्याचा व्यक्ती तो म्हटला राम म्हटलं की काय होतं, सगळी पाप बाहेर जातात, मग काय काम, बरोबर की नाही. त्याचं उत्तर असं आहे ती जातात पण ती कायमची निघून जात नाही. जसं चोर बघा, काही चावल आली का ते दडतात, पण ते दडतात का निघून जातात, तिथेच कुठेतरी लपतात ती, आणि लोक शांत झाली का पुन्हा आपला कार्यक्रम करतात. तशी रा म्हटलं की म्हटलं की पाप बाहेर जातात पण तिथेच घुटमळतात. संधी दिसली का पुन्हा ती शिरतात आणि आपल्याला पथभ्रष्ट करतात. आणि ते करू नये म्हणून म हा ओष्ठेवर्ण आहे, ओठाला ओठ राम आहे ना. म्हणजे आता पापाला नो एंट्री, पुन्हा प्रवेश नाही, हे राम आहे. रमंती योगिनो यस्मिती राम. राम कृकर्षती कृष्ण, हा बहिर्मुख असणारा चित्त आपला आकर्षित करून घेणारा कृष्ण आहे. आणि रु हरती पापाने आपल्या जीवनातलं कायिक वाचिक मानसिक निषिद्ध क्रियाजन्य जे पाप आहे ते पाप हिरवून घेणारा हरी आहे. आणि असा रामकृष्ण हरी हा हरिनामाचा खिचडी काला, तो जर सेवन केला का विक्षेप नावाचा दोष गेला, आणि विक्षेप नावाचा दोष गेला का त्याला पडल्या पडल्या झोप येते. पण कीर्तनात येत असेल तर मग ते बरोबर नाही. विठ्ठल एक काल्यात कीर्तनात सांगितलं, एक असं वेशीवर दरोडा तो झोपायला लागला. तो म्हटलं महाराज तुम्ही आत्ताच सांगितलं आपला दोष गेला म्हणून झोप आली. अरे म्हटलं इथं येणं पाप आहे. तुका म्हणे नाड पाप टाके ही ताक, इथे नाही आली पाहिजे, घरी पडल्या पडल्या आली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल दुसरा असणार हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने तो दुसरा दोष घालवतो. आणि मग तिसरा आवरण नावाचा दोष आहे, अहम अध्यास आहे, तेव्हा जरा संशय, आणि संशय आत्मा विनश्यती. मग तो घालवण्याकरता आपल्याला तिसरा काला सेवन करावा लागतो. तिसरा काला आहे तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. हरी हरी तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, तेथे असा अन्वय करावा लागेल. तर मग तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला म्हणजे काल्यात अभेद कसा होऊ शकतो असं वाटेल, पण तसं मात्र नाहीये. विठ्ठल विठ्ठल पहिला काला, दुसरा काला आणि तिसरा काला, हे 3 काले आज सेवन केले की मानवी जीवन परिपूर्ण झालं. आणि मग एकदा मानवी जीवन परिपूर्ण झाल्याच्या नंतर ते मरणा आईलीच कडे मज मिळून गेले पुढे, ते मरणे अनेकीकडे जातील केवी असं माऊली बोलतात. विठ्ठल असे 3 प्रकारचे काले सेवन करण्याकरता हा काला आहे. आणि काला म्हटलं की काल्यामध्ये काय करावं लागतं, चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी, केले चरित्र उच्चारावं असा असता विधी आहे, आचार करायचा नाही. कारण आज गोपाल कृष्णाच्या चरित्राचा फक्त उच्चार करावा, आचार नाही, विचार नाही. उच्चार केल्याशिवाय राहू नये. एका सद्ग्रस्तानं विचारलं का हो तोच देव गीतेत सांगतो. म्हणलं काय सांगतो, लोकांना जेवढं आडवायचं असतं तेवढं बरोबर पाठ असतं. जेवढं आडवायचं असतं ना तेवढं बरोबर पाठ असतं, बाकीच्या अर्थाकडे त्यांची पाठ असते, पण तेवढं पाठ असतं. त्याने पाठ करून त्यांनी प्रश्न केला. तो म्हटलं का हो महाराज, म्हणले काय, गीतेत देवच सांगतात, गोपाल कृष्ण सांगतात. काय सांगतात, यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणम कुर्ते लोकस्तदन वर्तते. आणि माऊली लिहितात एत वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती, ये रतेची अनुष्ठिती सामान्य सकळ.
मग भगवान परमात्मा श्रेष्ठ नाही का? आणि त्यांनी जे आचरण केलं गोपालकृष्णाने ते आम्ही केलं तर कुठं बिघडलं? विठ्ठल त्याला म्हटलं तुला आचरच करायचं तर देवाचा दुसरा अवतार आहे राम अवतार. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम ते आहे. त्यांचा आचार कर, हरीचा उच्चार कर, आपला हरीचा विचार कर, रामाचा आचार कर आणि कृष्णाचा फक्त उच्चार कर. तो म्हटलं का बरे? कृष्णाचा आचार केला तर काय बिघडलं? म्हटलं ठीक आहे करायचंच तुला. म्हटलं हो. मग कृष्णासारखं तुला जमेल का? तो म्हटलं का जमणार नाही? म्हटलं मग आता बायकाला विचारा, बायकांनो गोपालकृष्णाला किती बायका? त्यानेच ते माझ्याकडे टूळ टूळ पाहतात. ते म्हणले तुम्हाला कशाला उभं केलं? आम्हाला विचारता तर आहे ना? हा बरोबर किती? 16,108 बरोबर आहे ना? भगवान श्रीकृष्णाला बायका किती? 16,108. म्हटलं बरोबर आहे मलाही माहिती आहे. तो म्हटलं नाही मग माझी तीच तक्रार आहे. म्हटलं काय तक्रार? तो म्हटला त्याला जर 16,108 आहे तर मी दुसरी केली तो कुठं बिघडली? म्हटलं काहीच अडचण नाही, पण त्यांनी 16,108 भोगूनही आमचे जयराम बाबा म्हणायचे दिली वाट यमुने माई खरी हो. जेव्हा दुर्वास ऋषी आले या 16,108 जणांनी 56 प्रकारचे भोग केले, आपल्या त्या टोपल्या डोक्यावर घेतल्या आणि मैया यमुनेपाशी आल्यात. यमुना मैया दुथड्या वाहते आणि हे मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनु नंदाचा 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 वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. हे बाबा बसले आपले बासरी वाजत. ते म्हणाले ओ धनी आम्ही हे घेऊन आलो पण जायचं कसं? तो सांगायला लागला काही नाही तिला निरोप द्या ना आपला. कोणाला? यमुना माईला. काय निरोप द्यायचा? म्हणले काही नाही 16,108 भोगूनही आमचे मिस्टर बाल ब्रह्मचारी असेल तर यमुना माई वाढते. आता कुणाला सांगायला लागला? ज्या स्त्रियांना यापासनं एकीला 11 आहेत म्हणजे 10 बाळ आहेत आणि 1 कन्या आहे आणि त्यांना हा निरोप द्या. त्यांना हसायला यायला लागलं. पण याची अघटित घटना त्यांनी निरोप दिला, दिली नाही यमुना माईनी वाट. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा निर्हारी दुर्वासा नवल कोण निर्हारी दुर्वासा नवल कोण 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा निर्हारा दुर्वासा नवल कोण निर्हारा दुर्वासा नवल कोण 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा आणि इकडे निरहारा दुर्वासा नवल कोण. तिकडे गुरु ही आता शिष्य जर पहिलवान काय गुरु पहलवान तो चेला मेहरबान असं काहीतरी म्हणतात. आता शिष्य जर हा असेल तर गुरु कसे? गुरुकडे गेले ते गुरुजींनी 60 खंड्यांना एकट्याने खाऊन फस्त केलं. त्या फिरल्या माघारी पण पाहता तर यमुना माया पुन्हा दुथड्या भरून व्हायला लागली. म्हणजे आता जायचं कसं? म्हणले कशा आल्यात? म्हणले तुमच्या चेल्याने हा निरोप दिला होता. अरे म्हटले मग माझ्या चेल्याचं जर यमुना माया ऐकते तर मी गुरु आहे. सांगा म्हटले तिला काय? 16,108 भोगून तो जर ब्रह्मचारी आहे तर 60 खंड्या अन्न खाऊन हा निराहारी आहे. जा निरोप दिला वाट. आणि म्हटले असं जर तुला जमत असेल तर मग 2 नाही 10 कर. म्हणजे तुला एक सुधरू देते का? म्हणजे एकीनं याची काय वाट लागली जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. मग भगवान श्रीकृष्णाचा आचार कसं करायचा? तो म्हटला ते नाही ते जसं नाही. म्हणलं मग दुसरं काय? तो म्हणायला लागला पण. म्हणलं पण काय? तो म्हणायला लागला तरी भगवान श्रीकृष्णासारखं थोडंफार केलं तर काय बिघडतं? म्हणलं थोडं म्हणजे? म्हणलं त्यांनी काय करंगळ काय उचलला? गोवर्धन पर्वत उचलला. आमच्या महाराज नवनाथ महाराजच्या हातातला मृदंग तेवढा एका करंगळीवर उचलून दाखल सुटते. चालेल का? होते शक्य आहे का? नाही शक्य. म्हणजे भगवान तुमची गोणी नसले स्वमुखी येणे उचलेली मेदिनी अंगुष्ठी येणे उचलेली मेदिनी तुमची गोणी उचलवे. आणि मग असा जो तो आहे तर त्याचा आपण आचार नाही करायचा, फक्त उच्चार करायचा. आणि तोही कुठला? विठाला 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 विठाला. तर तो फक्त केले देवे गोकुळी. तसं देवाचं चरित्र म्हटलं तर सर अलौकिकच आहे. गोपालकृष्ण परमात्म्याचं चरित्र या धरातलावरती तब्बल 125 वर्षाचं आहे. किती वर्ष? म्हणजे 125 वर्ष. त्याचे 3 गट तुम्ही करा, 11, 17 आणि 97. तर पहिला गट कोणता? 11 बरोबर आहे. 2
17 आणि 3 97. 11 वर्ष देवाने चरित्र एका ठिकाणी केलं, 17 वर्ष दुसऱ्या ठिकाणी केलं, 97 वर्ष तिसऱ्या ठिकाणी केलं. 11 वर्ष देवाने कुठे चरित्र केलं, 17 कुठे केलं, 97 कुठे केलं, कोणतं केलं? जे त्यांनी गीतेत बोलून दाखवलं तेच केलं. बोले तैसा चाले म्हणून तर त्याची वंदावी पावले. वसुदेव सुतम देवम कंस चानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. काही गुरु असतात, काही श्रीगुरु असतात, काही सद्गुरु असतात. हा बाबा जगद्गुरु आहे ना, जगताम गुरु इति जगद्गुरु. आणि त्या जगद्गुरु श्रीकृष्णचंद्राने भारतीयाच्या धर्मग्रंथामध्ये स्वतः सांगितलेलं आहे आणि तेच त्यांनी केलेलं आहे. स्वतः काय सांगितलं? आपल्या भारतीयाचा धर्मग्रंथ कुराण, बायबल का गीता? गीता आहे. वा वा. कोणती गीता? श्रीमद भगवत गीता. छान. कोणी सांगितली? तुम्ही काही नाराज नाही ना? अर्जुनाने सांगितली का अर्जुनाने ऐकली? हा, श्रीकृष्णाने सांगितली. कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. पटापटा बोलत थोडस. कुठे सांगितली? कुरुक्षेत्रात सांगितली. वा. कोणत्या युगात सांगितली? द्वापार युगात सांगितली. वा. द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने भक्तराज अर्जुनाला गीता सांगितली आहे ना. तर गीता हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ अंतर्गत येणारा ग्रंथ आहे. कोणत्या ग्रंथ अंतर्गत येणारा हा ग्रंथ आहे? महाभारत अंतर्गत येणार आहे. बरोबर ना? महाभारती नाही ते नोही चुलकित ही येणे कारणे म्हणे पे पाही व्यास उच्चिष्ट जगत्रयम. त्या महाभारतामध्ये किती पर्व? बरोबर आहे. वा. 18 पर्व आहे ना. 18 पर्व त्यातले 1-2 नावं. भीष्म पर्व. छान. आणखी एखादं? हा, काय म्हणले कोण? द्रोण पर्व. दुर्ण नव्हे बरं का, जेवणाचं द्रोण होईल. छान. द्रोण पर्व, विराट पर्व आहे ना. त्यातल्या कोणत्या पर्वात ही गीता? भीष्म पर्वात आहे ना. मग भीष्म पर्वातली असणारी गीता गोपाल कृष्णाने कुठे सांगितली? कुरुक्षेत्रात. कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. किती श्लोकात सांगितली? 700 श्लोकात सांगितली. वा. आणि किती अध्यायात सांगितली? 18 अध्यायात सांगितली. 700 श्लोक, अध्याय 18 लेख देव बोलले एक तुझे नाही. 700 श्लोकात सांगितली, 18 अध्यायात सांगितली, भगवान श्रीकृष्णाने सांगितली. बरं ती तिथे सांगितली का आणखी एका ठिकाणी सांगितली? म्हणजे पहिलं दूरदर्शन चॅनल संजयने सांगितली. कोणाला सांगितली? धृतराष्ट्राला सांगितली. कुठे सांगितली? बरोबर. अर्जुनाला कुठे सांगितली? तर कुरुक्षेत्रात सांगितली. धृतराष्ट्राला कुठे सांगितली? तर हस्तिनापुरात सांगितली. का दिल्लीत सांगितली? दिल्ली हस्तिनापूर एकच आहे ना. कारण पूर्वी आता छत्रपती संभाजीनगर म्हणतात, पूर्वी वेगळं होतं आहे ना. तसं पूर्वी त्याला द्वापार युगामध्ये हस्तिनापूर म्हणायचे, आज काय म्हणतात? दिल्ली म्हणतात. आपल्या भारताची राजधानी आहे. दिल्लीत सांगितली म्हणजे हस्तिनापुरात सांगितली. कोणी सांगितली? संजयने सांगितली. कोणाला सांगितली? धृतराष्ट्राला सांगितली. गोड उत्तर देताय तुम्ही. मग गीतेमध्ये साधारण किती जणांची उवाचे आहेत? 14 जणांची. 1 श्रीकृष्ण आहे ना, श्री भगवान उवाच. 2 अर्जुन उवाच. 3 धृतराष्ट्र उवाच. 4 संजय उवाच. अशी किती उवाचे झाले? 4 उवाच. हे 4 उवाच गीतेमध्ये किती वेळेला आले? धृतराष्ट्राला एकदाच. कारण आंधळ्या माणसाला पुन्हा संधी नाही. बरोबर आहे. बाबांनी सांगितलं धृतराष्ट्र तर एकदाच आला आहे ना. आणि संजय नाही. संजय उवाच 9 वेळेला आलं. अर्जुन उवाच 22 वेळेला आलं. आणि धृतराष्ट्र बाबांनी सांगितलं धृतराष्ट्र उवाच एकदाच आलं. आणि श्री भगवान हे 28 वेळेला आलं. त्यात संजयाचे श्लोक किती? कारण श्लोक 700 आहे ना. मग संजयाचे किती? अर्जुनाचे किती? भगवंताचे किती? धृतराष्ट्राचे किती? हा सगळा गोड अभ्यास आहे. पण तूर्त मला एवढंच सांगायचं की त्या गीतेमध्ये भगवंतांनी जे सांगितलं तेच त्यांनी केलं. त्या गीतेमध्ये काय सांगितलं? कधी येतो मी? यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मानं सृजाम्यहम. आणि येऊन काय करतो? साधूनां परित्राणाय 1, दुष्कृतां विनाशाय 2, धर्म संस्थापनार्थाय 3, अहम युगे युगे संभवामी. 1 करतात साधूनां परित्राणाय, 2 दुष्कृतां विनाशाय, 3 धर्म संस्थापनार्थाय. मी आकडे 3 सांगितले होते. 1 ते काय ध्यानात ठेवायचं असतं भगवान महाराज? नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. मी 3 आकडे सांगितले होते. नाही आठवत एक पण? असं कीर्तन ऐकल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं काय ऐकून आले तुम्ही? काय म्हणाल? नाही तुका म्हणे काहीतरी म्हणत होते. खरं तर नाथ माबा म्हणे आहे. 11 17 बरोबर. आणि माता आले विठाला 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 विठाला. तर 11 वर्ष देवानी साधूनां परित्राणा हे कार्य केलं.
17 वर्ष दुष्कृता विनाशाय हे कार्य केलं आणि 97 वर्ष धर्म संस्थापनार्थाय हे कार्य केलं. विठ्ठल विठ्ठल 97 वर्ष धर्म संस्थापनार्थाय हे कार्य केलं. त्याबद्दल नामदेव महाराज म्हणतात, गड्यानो 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 राजागिरे लाला गड्यानो राजागिरे लाला कृष्ण सिंहासनी बैसला सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला गड्यानो राजागिरे लाला गड्यानो राजागिरे लाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला. 97 वर्ष पांडवाच्या माध्यमातून महाभारती युद्धाच्या द्वारा देवाने धर्म संस्थापनार्थाय हे कार्य द्वारकेमध्ये राहून केलं आणि दुष्कृता विनाशाय हे कार्य मथुरेमध्ये केलं. दुष्कृता विनाशाय त्या मला वाटतं आरंभ केला त्या एका धोब्याला एक कानाखाली दिली. परीट आहे ना, पर्यटन धोबी एकच ना. माझा अभ्यास थोडासा आहे म्हणायचं म्हणून. त्या परीटाला एक कानाखाली दिली. नंतर त्या कोयलापीड नावाचा हत्ती त्याला संपवला. चाणूर मुष्टिक हेही संपवले आणि त्या कंस आपला मामा असणारा त्याच्या वक्षस्थलावर एक मुष्टिका आघात केला. रक्ताची गुळणी बाहेर आली, तो संपवला. आणि त्यावेळेला त्या 17 वर्षामध्ये 17 वेळेला 23 अक्षौणी सैन्य घेऊन जरासंध आला. प्रत्येक वेळेला परमात्मा बाकीची सगळी संपवायची आणि त्याला तेवढा सोडायची. बलराम दादा म्हटला, देवा नारायगा बास ना बजिगी बासुरी. सर्पाला किती दूध पाजलं तरी तो फणा उगारल्याशिवाय राहत नाही. विंचवाला किती कुरवळलं तर तो नांगी मारल्याशिवाय राहत नाही. विंचवाच्या जातीचा सर्पाच्या जातीचा हा जरासंध किती सोडला तर त्याच्यात बदल होणार नाही. तो पुन्हा पुन्हा येणारच. त्याला इथे एकदा मुसळ घालतो म्हटले, आपला नांगर घालतो संपवतो त्याला, असं बलराम महाराज म्हटले, बलराम दादा. पण भगवान श्रीकृष्ण म्हणायला लागले, आपला अवतार कशा करता? अवतार देवाचा का आपला? आपला अवतार नसतो, आपला जन्म असतो. संतांचा अवतार असतो, भगवंताचं प्रगतीकरण असतं. आपल्याला वैतागून कधी म्हणतात हे काय अवतार आहे असं म्हणतात. पण अवतार आपल्याला म्हणत नाही. फार झालं तर आपण अवतावर असतो. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण काय सांगत होतो तुम्ही? बलराम दादा म्हणाले की एक ठोका ठाकून त्याला संपून टाकतो म्हटले. देव म्हणायला लागले, आपला अवतार आहे दुष्कृता विनाश आहे. आणि एवढे दुर्जन आपण कुठे शोधत बसणार? हा काय करतो, सगळे जमा करून घेऊन येतो. बसल्या जागेवर आपण कार्यक्रम करायला काय हरकत आहे? त्यांची आत्यंतिक निवृत्ती करायची. याकरता भगवान गोपालकृष्ण परमात्मा त्या सगळ्यांना संपवतात. आणि गोपालकृष्ण परमात्म्याने 17 वर्ष दुष्कृता विनाश आहे हे कार्य मथुरेमध्ये केलं. पण मी प्रमाण सुरुवातीला देऊन गेलो, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. त्यामुळे द्वारकेमध्ये जास्त थांबायचं नाही, मथुरेमध्ये राहायला वेळच नाही. लगेच गेलं पाहिजे नंदाच्या घराला. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला बाळा गोकुळाला न्यायला सांगतो. आमच्या हातापायात बेड्या आहे. म्हटले बाबा त्याची चिंता करू नका, उचलेला कमळापती पायीचे बंद वेगळं. आणि मग त्वरे आली नंदा घरी, निद्रिस्त्या त्या नरनारी ठेवी तिथे कृष्णाजीला माया घेऊन निघाला. रडे माया करी आकांत नामा म्हणे उडती दूत तातडीने जाती कंसा सेवक सांगती उपजला वैरी त्याची तू आधी मारी. त्वरे धाव घाली पायी कन्या उपजली. आणि मग त्या कंसानी तिला पायाला धरलं. तुझं लागी वधी उपजला मज आधी आकाशवाणी झाली. आणि बाई माणसासोबत काय राजकारण करतो म्हटले. तुला मारणारा काळ बाळ रूपाने माझ्या अगोदर जन्माला आला. कुठे नाव गाव तालुका मुक्काम पोस्ट काही सांगितलं नाही.
आता कंसाच्या तोंडचं पाणी पळालं. कंसाने तातडीची मीटिंग भरवली. जो कोणी माझ्या वैऱ्याला मारेल त्याला अर्ध राज्य बक्षीस देईल असा कंस बोलला. पण कंसाच्या मीटिंग मधला ठराव पास होईपर्यंत इकडे गोकुळात काय झालं पहा. गोकुळामध्ये काय झालं. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. खेळू खेळू चला रंग उधळू चला, खेळू चला रंग उधळू चला. आला कृष्ण आला 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 श्याम आला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू. त्यावेळेला गोपाल कृष्ण परमात्मा टाळी टाळी बरे गोकुळामध्ये प्रगट झाले. मैया यशोदेला खबरच नाही. मैया यशोदा झोपलेली आहे. कारण आपला जन्म आणि मृत्यू असतो, उत्पत्ती विनाश असतो. भगवान परमात्म्याचा आविर्भाव आणि तिरोभाव असतो. मैया यशोदा झोपलेली आहे. आणि सकाळच्या वेळेला नंदाची बहीण सुनंदा तिने ते झरोक्यातून पाहिले. आणि पाहता क्षणी तिचा आनंद गगनात मावेना. नंद बाबा ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठाय चिंतयत आत्मनो हितम. नंद बाबा गोमातेची सेवा करण्याकरता गाईच्या गोठ्यात गेले. आणि सुनंदा तिथे धावत गेली. अबे ओ नंद बाबा, नंद बाबा, नंद बाबा. नंद बाबा बोलने लगे, अबे ओ सुनंदा चिल्लाती क्यों है, क्या हुआ. बोले क्या हुआ, जब तू सुनेगा तो तू आनंद से झूमने लगेगा, नाचने लगेगा. जैसे तुम्ही आता नाचताय, ताई वाजताय. फिर बोले जल्दी बता क्या हुआ. बोले नंद बाबा थारो को लाला भयो. माऊली म्हणतात वैशियाच्या शेवटी एकची ती वाजोटी मोहातीने त्रिपुटी नाचू लागली. उतार वयात लाला भयो हे शब्द ऐकले. कानामध्ये अमृत पडावं असा आनंद झाला. आणि नवरात्राचा हार आपल्या कंठातला काढला, सुनंदेला दिला. आणि नंद बाबा धावत निघाले आपल्या मुलाचं मुख पाहण्याकरता. तेवढ्यात 4 भटजी धावत आले. अबे ओ नंद बाबा का भाग रहे हो. बोले भटजी बाजू को हो जाओ, मैं हमारे छोरों को मोड़ो देखने के लिए जा रहे हो. भटजी बोलने लगे नंद बाबा अरे उपटसुम असा कसा निघाला. छोरों को मोड़ो देखणं होई गो तो पूजा घालणं पडतोय. काही पूजा बिजा घालतो की सत्यनारायण घालतो की नाही निघाला तसा. पण पूजा करण्याकरता मन लागतं. नंद बाबाचं मन गेलं तर बाळाचं मुख पाहण्याकरता. नंद बाबा गुलाल चढायो, नंद बाबा हल्दी चढाते. नंद बाबा हल्दी चढायो, नंद बाबा गुलाल चढाते. नंद बाबा पुष्प चढायो. 2-3 वेळेला बघितलं. भटजी गुस्सा हुए, अरे ओ नंद बाबा हम कोई तो कुछ तू करतो कुछ, थारो मन कहा है. नंद बाबा बोलने लगे भटजी गुस्सा ना करियो, मारो मन तो मेरो छोरों को मोड़ो देखने के लिए चलो गए. भटजी बोलने लगे फिर उगतो ही देगा, तुझा थारो छोरों को मोड़ो देखने के लिए. तेव्हापासून ती उगते पद्धत चालू झाली. आता ती मुक्त झालेली आहे. नंद बाबांनी त्यांच्याकडे सगळं दिलं. आणि नंद बाबा मुलाचं मुख पाहण्याकरता निघाले. तेवढ्यामध्ये बोबड्या, तोत्र्या, पेट्या, सुदामा, मधुमंगल, तर्कतीर्थ, तनसुका, मनसुका, श्रीदामा ही सगळी गोपाळ आली. आणि ती नंद बाबाला आडवी झाली. नंद बाबा का भागरे, अरे छोरो तारू को बाजू को हो जाओ, मैं मारे छोरो को मोड़ो देखने के लिए झाले. छोरो बोलने लगे नंद बाबा छोरो को मोड़ो देखने होएगा तो ऐसो नहीं जाना पड़ता है. बोले कैसे जाना पड़ता है. बोले सज धज के जाना पड़ता है. नंद बाबा बोलने लगे अरे वो छोरो मैं 90 वर्ष को ढोकरो हो गए, आपका एको श्रृंगार. बोले नंद बाबा तू चिंता काय को कर रहे हो, थारो श्रृंगार हम बना दियो. नंद बाबाला त्यांनी असा सजवला. नंद बाबा स्वतःचं मुख आरशाच्या प्रतिबिंब आपलं प्रतिबिंब बघलं तर नंद बाबालाच कळेना हा मीच आहे का. मेकअप मध्ये फार मोठी ताकद आहे. महाराज आमच्या पुण्यामध्ये तुम्ही येऊन बघा. 90 वर्षाचे म्हातारी ते जवान वाटतात. ते कपडे असे घालतात कळत नाही. नंद बाबा ओळखाले ना. नंद बाबा छोरो को घोषणे लगे ए छोरो
दारी को सच बातो मैं कैसं लबर नंद बाबा तू तो 16 वर्ष को नौजवान लबर म्हाताऱ्याला सुद्धा जवान म्हणा आनंद वाटतो. टाळी 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 बंद करायची. आमच्या हे बळीराम महाराज साक्षी आहे. आम्ही त्या मस्कर वाड्यामध्ये राहायचो. तिथे आपली मस्कर आजी आपले राम महाराज येलांडे एक दिवस म्हातारी म्हणल्याच्या नंतर म्हातारी धावत आली. मला म्हातारी म्हणतो मला म्हातारी म्हणतो. तो म्हटला दीदी दीदी चुकला हा असं म्हणायचं. आनंद वाटतो. नंद बाबा बोलने लगे छोरो कैसे लग रहे बोले नंद बाबा तू तो 16 वर्ष को जवान लग रहे. आणि मग छोरो बोलने लगे नंद बाबा आप छोरो को मोड़ो देखना होएगा तो नाचना पड़ता है. अबे छोरो मैं बूढ़ो हो गया हम कैसे नाचूंगा. छोरो बोलने लगे नंद बाबा तू चिंता ना करियो हम तुझे नचाते. आणि मग नंद बाबांनी फेर धरला आणि सगळी नाचायला लागली. नाचत नाचत ही मंडळी नंद बाबा सहित नंदाच्या वाड्यामध्ये गोपाळ कृष्णाचं मुख पाहण्याकरता निघाले. कल्पना करा आज हे आपलं गाव नसून गोकुळ आहे. नवे नवे आपलं प्रत्येकाचं शरीर म्हणजे ही पृथ्वी आहे. त्याच्यातलं अंतकरण रूपी उत्तर प्रदेश आहे. त्याच्यातलं चित्त रूपी गोकुळ आहे. आणि त्याच्यामध्ये बोध रूपी कृष्ण जन्माला आला. आणि त्या बोध रूपी कृष्णाचं स्वागत करण्याकरता म्हणून आपण सर्वांनी त्याचं गीत गायचे. सर्वांनी टाळी वाजून बोलायचं. टाळी तर वाजतच आहात बोलायचं सुद्धा. किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या गोकुळावर धरले गोड हसू गाला मातू खेळू तालात पैंजन खर तो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून आज आनंदी आनंद 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 झाला आज आनंद आनंद झाला आज आनंद आनंद झाला. स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा हे आगतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा. जय जय घनश्याम जय गोकुल धाम 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 जय जय घनश्याम घनश्याम जय गोकुल धाम जय जय घनश्याम धाम जय गोकुल धाम जय जय घनश्याम 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 जय गोकुल धाम. सगळी गोपाळ नंद बाबा सहित गोपाळ कन्हैयाचं मुख पाहण्याकरता ज्या वेळेला फेर धरून नाचत नाचत निघाली. नंदाचे बाल सखा आले मथुरेवरून येत होते. दह्याचा डेरा त्यांच्या डोक्यावर होता. तो आखा आला नंद बाबाच्या अंगावर दिसला. नंद बाबा बोलने लगे अबे हो दारी के कियो धरो सारा श्रृंगार तुने मिट्टी मोल करते हो. तेवढ्या ते गोपाळ म्हणू लागला नंद बाबा छोरो को मोड़ो देखना होएगा तो दधी के स्नान करने के जाणं पडतोय. नंद बाबा कोई बात नाही चलिए चलिए. आणि सगळी मंडळी नंद बाबाच्या वाड्यामध्ये आली. गोपिकेला आनंद झाला गोपाळाला आनंद झाला नंदाला उपनंदालाही आनंद झाला. चंद्रवंशामध्ये परमात्मा आले त्यांनाही आनंद झाला. आणि ते करतात काय
कृष्ण गोकुळी जन्माला काय गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नर नाही गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नर नारी सर्वांनी गोपाळ कृष्णाचं स्वागत केलं. एक गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावी एकी पुढे टाकी वाटी सुंट वडे सुईनेची गलबल झाली दासी घरी भेट झाली. पण एका पक्षातला एक नेता निवडून आला का विरोधी पार्टीला फारच आनंद होतो की नाही? असं नाही होत. इकडे आनंद चालू आहे. त्या आनंदामध्ये 4-2 दिवस निघून गेले, 5 दिवस निघून गेले आणि इकडे त्या पंच कमिटीची मीटिंग मधला ठराव पास झाला. तिथे सोनिया मावशी उठली. आपला क्षमा करा बरं, वयाच्या मानाने होता. पुतना मावशी उठली आणि ती म्हणायला लागली कंसा, अरे 1.5 फूट पोराला मारण्याकरता अर्ध राज्य बक्षीस देतो वेडा, मी येते मारून, मी जाते मारून येते. पण कंस म्हणायला लागला तू ही अशी अवदासा तुझं ते बिभत्स क्रूर निर्दयी रूप पाहिल्याच्या नंतर लोक अगोदरच सावध होते. ती म्हणू लागली माझी ब्युटी पार्लर तुला माहितच नाही, कारण नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे आली नंदाच्या घरात स्वरूप सुंदरा देवा स्वर्गातल्या रंभा तिरोत्तमेला लाजवेल असं मनमोहक रूप तिने धारण केलं आणि दीन दुर्बळाची मारीत बाळके करीता दिन दुर्बळाची मारीत बालकी दिन दुर्बळाची मारीत बालकी दिन दुर्बळाची मारीत बालकी दिन दुर्बळाची मारीत बालकी दिन दुर्बळाची लोके माय बापे करिता ती शोके माय बापे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. गोपाल कृष्ण की गोकुळवासियांना आनंद झाला. कंसाने ती पुतना मावशी पाठवली आणि ती पुतना मावशीने अनेक बाळे मारून नंदाच्या दरवाजावरती आली. दरवाजावर थाप मारली. मैया यशोदेने दार उघडलं आणि कपाळाला हात लावला, कारण हे मॉडेल कधी बघितलेलंच नाही. यशोदा मैयाने विचारलं कोण ग तू? ती म्हणजे काय यशोदे, संसारात एवढं रंगून जायचं असतं, मला 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 विसरते मला. अगं म्हटली मी तुला बघितलंच नाही. अगं वेडी कुठली, तुझी थोरली बहीण मी. यशोदा म्हटली नाही ग मी माझ्या आई बाबाला एकुलती एक. अगं वेडी तुझी सावत्र बहीण. म्हटली माझ्या बाने दुसरं केलं नाही ना. ती म्हणली तसं नाही ग तुझी मावस बहीण. म्हटली माझ्या आईला बहीण नाही. अगं चुलत बहीण. म्हटली माझ्या बाबाला भाऊ नाही. म्हटली अगं दूरच्या नात्याने. बरं ठीक आहे बाई, कशाला आलीस? तुझं बाळ पाहण्याकरता आली. आमच्या माता भगिनी अनोळखी स्त्रीच्या हातात आपलं बाळ देत नाही. नजर लागेल, दृष्ट लागेल, काहीतरी होईल. मैया यशोदा तरी आईच आहे ना. उतार वयात झालेलं बाळ आहे. यशोदेने पळवाट काढली. अगं तो झोपलेला आहे, पुन्हा कधीतरी ये. आता ती त्या मोहक रूपात अप्सरेच्या रूपात असल्यामुळे तिलाही ते क्रूर भाव दाखवता येईना. करू तर काय करू, पण देव म्हणायला लागले आपण काही झोपा काढण्याकरता आलो नाही. आणि जे धंदेवाईक लोक असतात ते बोहणीचे गिराईक माघारी लावत नाही. तुम्ही बघा, ते म्हणतात 2 पैसे कमी दे पण काय लावू नको, नाट लावू नको. देवाने विचार केला हे बोहणीचे गिराईक माघारी जाऊ कसे द्यायचं, मग बाल कसे रोदनम बनम. देवाने केलं काय, हे रडते माझे बाळताने समजावी तारा रडते माझे बाळताने समजावी ताराहीना समजावी मागील अलरुनाते निजावी ते रडते माझे बाळताने समजावी ताराहीना रडते माझे बाळताने समजावी ताराहीना. बाळ रडायचं कधी राहतं, सोपा व्यवहार आहे.
त्याला जी अपेक्षा आहे, त्याला जे लागतं ते दिल्याच्या नंतर त्याला कोण पाहिजे? कृष्णाला कोण पाहिजे? तुम्ही कीर्तनात आहात का घरी गेला? नक्की आहात ना? मग कृष्णाला कोण पाहिजे? बरोबर आहे ना? मग गेटवर आलेली पुतना आणि द्यायला लागली घुळकुळा, चोखणी, अंगाई नाही ना राहणार. शेवटी देवाने पंचम लावला. हो, टाहो घेता भरतो दम, सर्वांगी आला घाम. आणि मग पुतनेला कानावर आवाज गेला. ती डायरेक्ट आली, म्हटली यशोदे खोटरडी आहेस तू? कृष्ण जागा आहे मला सांगते झोपलेला आहे. आता यशोदेला घरकाम करायचं. म्हटले बाई घे, मी जाते घरकाम करायला. आणि तिने घेतला आणि देवाला आपल्या स्तनाला लावला. तिने स्तनाला लावल्याच्या नंतर परमात्म्याने 2 क्षण तिला पाहिलं आणि 3ऱ्या क्षणाला डोळे मिटले. आता भागवत कथा चालू आहे का रामकथा आहे वाटतं, तुळशी रामायण. भागवत कथेमध्ये कथाकाराने तिथे अनेक भाव सांगितले. मला वाटतं तेवढे भाव सांगितले तर त्याच्यातच कालेच कीर्तन होईल आपलं. 1-2-3 भाव महत्वाचे सांगतो. देवाने डोळे का मिटले? देवाचा एक डोळा असं म्हणतात सूर्य आहे आणि एक डोळा चंद्र आहे. कारण यदा दिते गतम तेजो जगत भासे देखील नियत चंद्रमशी यच्चाग्नो तेजोविती नामक. आणि ही सूर्य किंवा चंद्र लोकाला जाऊ नये म्हणून देवाने डोळे मिटले. दुसरं कारण देव म्हणतात आपण दहीदूध तुपलोनी खाण्याकरता आलो, विष पिण्याचा आपला अभ्यास नाही. खरं सांगू कुठल्याही गोष्टीचा अभ्यास लागतो. असाध्य ते साध्य करिता सायास पण कधी कारण अभ्यास होतो का म्हणे. आणि अभ्यास नसेल विष पिला महाराज असला तरी मरतो. मेला आमचा एक लॉकडाऊन मध्ये, नाव नका विचारू मला. अभ्यास लागतो ना, कुठल्याही गोष्टीचा अभ्यास लागतो. आता परमात्मा म्हणायला लागले विष पिण्याचा अभ्यास कोणाचा आहे? बरोबर आहे, भोले बाबा. मग ते भोले बाबाचं ध्यान करण्याकरता डोळे भेटले, हे कारण सांगतात. पुन्हा भगवान परमात्मा म्हणायला लागले वृत्तीला एक वेळेला 2 कामं होत नाही. तुम्ही कधी बघा, तुम्ही जे नवीन लोक असतात ना, पुजारी ज्यांचा सराव झाला त्यांचा विचार सोडून द्या. ते गणपती असेल, नवरात्री असेल, ज्यांनी आपल्याला मदत केली मंडळाला, ते मंडळ त्यांना आरतीचा मान देत असतं. पण ते मंडळ चतुर असतं. ते एकाच्या हातात घंटी देतं आणि एकाच्या हातात आरती देतात. कारण त्याला माहिती दोन्ही एकाच्या हातात देऊन चालणार नाही. आणि देऊन बघा कधीतरी, पुजाऱ्याला नाही नवीनला, त्याला म्हणलं साहेब आरती ओळा, त्यावेळेला घंटी थांबते. साहेब घंटी, त्यावेळेला आरती थांबते. म्हणजे घंटी तर वाळायला गेला तर आरती ओळखता येत नाही, आरती ओळायला लागला तर घंटी वाजवता येत नाही. दोन्ही एक वेळेला होत नाही. किंवा तुम्ही फुटाणे खा आणि त्याच वेळेला शंख फुका, नाही शक्य ते. फुटाणे चाव नाही, शंख फुंक नाही, दोन्ही होत नाही. वृत्तीला याचा अर्थ वेदांत शास्त्रात सांगतं, वृत्तीला एक वेळेला 2 कामं होत नाही. आणि ही दोन्ही कामं करते. 2 कामं कोणते करते? म्हणजे वैरत्वाचा भाव ठेवून स्तनात बीज भरून मारण्याचा प्रयत्न करते. आणि एक आईची कृती करते. वात्सल्य भाव आणि क्रौर्य भाव दोन्ही दिसतात. ही आहे कोण? हिचा इतिहास पाहण्याकरता देवाने डोळे मिटले. आणि मला वाटतं कधी कधी आपल्याला डोळे उघडे ठेवून मागचं आठवत नाही, पण डोळे लावले की लगेच आठवतं. आणि देवाला लगेच आठवलं मागच्या जन्माची कोण आहे? रत्नमाला आहे. कारण बळी याच्या दारामध्ये भगवान परमात्मा बटू वामनाच्या रूपात गेले आणि आड आला म्हणून फोडियाला डोळा बळीने अंधारा शुक्र केला. त्यावेळेला भगवान परमात्म्याने 3 पाद भूमी मागितली. अगोदर तिला वाटलं इतकं गोंडसवानं बाळ आहे, याला स्तनपान करावं. पण ज्या वेळेला तिच्या बाळाला पाताळात नेऊन घातलं, मग वाटलं याच्या नरडीचा घोट घ्यावा. 2 भाव निर्माण झाले. देव म्हटले आई दोन्ही कामना पुढच्या जन्मात. आणि तीच पुतना तिच्या कुमार अवस्थेमध्येच वक्षस्थळामध्ये दुधाच्या धारा त्यावेळेला व्हायला लागल्या होत्या. पण कुठलीही गोष्ट जास्त अधिक काळ राहिली, आता ही बिस्लेरी वाटत पाणी 1 लिटर आहे, पण त्याची यूज अँड थ्रो डेट दिलेली असते. तेवढ्या मधल्या काळात जर वापर केला तरच, नाहीतर ते फिल्टर केलेलं असलं त्याच्यात सुद्धा ते काल मर्यादा उलटून गेल्याच्या नंतर त्याच्यात सुद्धा सुळबुळीत किडे पडतात. तसंच ते आहे. ते अमृतच दूध खरं पाहे पा दूध पवित्र आणि गोड धरातलावरचं अमृत आहे. आणि ते तर गाईच्या दूध स्तनातलं आणि आईच्या स्तनातलं बाळाकरता ते अमृत आहे. अमृत आहे. परंतु तेच इतक्या दिवस राहिल्याच्या नंतर त्यातच विषात रूपांतर झालं. आणि ती रत्नमालाच ही आहे हे देवाला कळालं. पण असू द्या, भगवान परमात्मा कृती पाहतो, कधी कधी अंतकरणातली स्थिती पाहतो. इथे तिची कृती पाहिली आणि भगवान परमात्म्याने पुतना कंटक मुक्त केली. नंतर मग काग बगरीठा माले बाळपणे अवघी दैवी खाली बुडविली. अनेक मारले. भगवान परमात्मा थोडेसे मोठे झाले. रांग तरंगणी चोरी तुलोने धावणी धरती गवणी बांधिती चरणी रीती गाराने येशुदे साजने दैदूत भक्षुनी तमाल नेले नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुनी मागे लावा. आणि मग देवाने आपल्या मित्राकडे बघितलं, जे आताच मी नाव बोललो, बोबड्या, तोत्र्या, पेंद्या, सुदामा, मधुमंगल, तर्कतीर्थ, तनसुका, मनसुका, श्रीदामा, हे सगळे पाप्याचे पितर. देवाने विचारणारे गो म्हणजे गो म्हणजे गाई, कुळ म्हणजे समुदाय. कसे? गो शब्दाचा अर्थ 4 माझे गुरुजी सांगत असतात. गो शब्दाचा अर्थ एक वाणी आहे. गो शब्दाचा अर्थ वेद आहे. गो शब्दाचा अर्थ वाणी आहे, वेद आहे. आणि गो शब्दाचा अर्थ इंद्रिय आहे. आणि गो शब्दाचा अर्थ गोमाता आहे. तर या ठिकाणी गोकुळ म्हटले की गोमाता भरपूर आहे, दैदूत तुपलोनी पंचगव्य भरपूर आहे. आणि तुम्ही असे पाप्याचे पितर का? त्यांनी सांगितलं हे दूध डेअरीला, मथुरेला, आणि चटणी डेअरीला, सगळं न्यारीला. ते सगळं मथुरेला लंपात होतं, आम्हाला भेटत नाही.
भगवान परमात्म्याने राजकारणातलं दुसरं पाऊल उचललं म्हणतात. माखन चौरी मंडळ स्थापन केलं. गोकुळवासियांना सगळ्यांना सांगितलं उद्यापासून मथुरेला दूध न्यायचं नाही. लोक नाही म्हटले, पण चोर वाटेने माल चालू होता. 1 महिना झाला, गोपाळाची तब्येत दुरुस्त झाली नाही. देवाने विचारलं, का रे तुम्ही जैसे थे का? म्हटले, देवा कायदा कागदपत्री आहे, त्याची अंमलबजावणी नाही झाली. मग देवाने दुसरं पाऊल उचललं आणि त्यावेळेला गोपाळाला सांगितलं, यदि सीधी उंगली से घी नाही निकलता हो तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. आणि मग देवाने त्यावेळेला माखन चौर्य त्यातले अध्यक्ष परमात्मा, उपाध्यक्ष बलराम दादा, सचिव, इतर असणारी सदस्य झाली आणि परमात्म्याने त्यावेळेला निर्णय घेतला आणि सांगितलं आता चोरी करायची. चोरी करायची म्हटल्याच्या नंतर कशाची? दही दूध तुपलोनी या पदार्थाची चोरी करायची. पण मग चोरीचं साहित्य घ्या. गोपाळाने विचारलं काय घ्यायचं? म्हटलं एक लांबलचं काठी घ्या, छोटे छोटे गोटे घ्या, सराट्याचे काटे घ्या, वस्त्र गाळीव माती घ्या. नाथबाबा लिहितात, गोपाळ म्हणती चक्रपाणी चोरी कर्म ऐकली श्रवणी, परी खडे सराटे मृतिका घेऊन न देखो कोणी रिगाले. अशी कुठे चोरी असते का देवा? याचा काय उपयोग? देव म्हटला, अरे वेड्यांनो, गोपिका आपल्याला फसवण्याकरता खरं तर रिकामे शिंकेला लांबवते आणि भरलेले दुसरीकडे ठेवते. अंधारात आपल्याला कळणार नाही, आपला वेळ जाईल, तेवढ्यात ते जागे होतील, आपल्याला पकडतील. आपली चोरी पकडली गेल्याच्या नंतर मग कसं होईल? मग त्याच्याकरता गोटे घ्यायचे, फेकायचे. तो जर धबधबा आवाज आला की समजायचं भरलेलं आहे, खाली आवाज आला का दुसरं घर पाहायचं. गोटे कळाले देवा. दुसरा गोपाळ म्हणू लागला, देवा काठी कशाला? म्हणजे आपला हात पुरला नाही तर एका रेव चढायचं, मनोरा करायचं, त्याला बोळ पाडायचं, मग वाहते त्या धारा यारे दहीच्या कोपारा. तिसरा म्हणू लागला, देवा गोटेही कळाले, काठीही कळालं, तू बोबड्या होता, तो बोलायला बोबडा होता म्हणूनच त्याला बोबड्या म्हणायचं. तू बोबडा म्हणला कितना त्याला त्याच्यात काटे कशाला? म्हणजे याले बाबले ते कुळ बाबले ते चालणार नाही काय? त्याला त्याच्यात काटे कशाला पाहिलेले? येड्या बाबळीचे कुळ बाबळीचे चालतात ना, सराटीचेच काटे का? तरी असं एक ती सराट्याचा काटा असा असतो की कसाही पडला तरी तोच तो. आपल्याला वेळ नाही राहणार ना, आपण कोणी पाच बसणार. मग ते टाकायचे गोपिकाच्या पायात टोचतील, तेवढ्यात आपण पळ काढायचा. तो बाबले म्हणा कित नाही आणि ते चप्पल घालून आले, काय केलं? मग आता भोबडच आहे ते. जर ती चप्पल घालून आल्याच्या नंतर काय करशील? देव म्हणायला लागले, वस्त्र गाळीव माती त्यांच्या डोळ्यात फेकायची. आता कदाचित तो म्हणाने चष्मा घालून आले तर त्यावेळेला नसावा, कारण त्यावेळेला आहार चांगला होता, आहार शुद्ध सत्व शुद्धी, त्यामुळे खाणं चांगलं असल्यामुळे चष्मा लागायचाच नसाल कदाचित, त्यामुळे नसला. आणि मग हे सगळं घर पाहून एकांताचे नवविधा नवनीताचे ते प्रभावती नावाची गोपिका, तिने मनोमन परमात्म्याला निमंत्रण दिलं होतं. ज्यांनी मनाने निमंत्रण दिलं तिथेच परमात्मा जायचा, कुठेही जात नव्हता. चित्त चोरी येले नंदाच्या नंद. आणि मग परमात्मा त्या प्रभावती गोपिकेच्या घरी बाहेर गेले. गोपाळाला सांगितलं, हे पेंद्या तोंत्र्या, हे ऐका, पुन्हा कोणाला दही तुपलून खायचं? सगळ्यांनी वरबोट केली. म्हणजे मग मी 3 म्हटलं की डोळे झाका. 1 2 3 गोपाळाने घट्ट डोळे झाकले. 1 2 3 उघडा, उघडले. पण मधली गेलेली ॲडव्हर्टाईज आलेली ॲडव्हर्टाईज गोपाळाला कळालीच नाही. कारण म्हणजे डोळे झाकले तेव्हा ही बाहेर आहे, डोळे ओढले तर आत आहे. कृष्ण म्हटले, हे कसं? म्हटले, विचारू नका, खाण्याचं काम करा. मग झाल्यावर रिपोर्ट केला गड्याने बोबाट. आणि ती गोपिका चावल लागली. गोपिका जाग्या झाल्या. आणि गोपिका जाग्या झाल्याच्या नंतर देवाने पटकन सांगितले, हे डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. सगळ्यांनी डोळे झाकले. पण तो पेंध्या जरा विचित्र होता. तो म्हणू लागला, हा कितनं करतो काय? हा गेल्याच्या नंतर भविष्यात आपल्याला राजकारण करायचं म्हणलं तर आपल्याला कळायला पाहिजे की नाही? हा गेल्याच्या नंतर पुढची परंपरा चालवायची कोणी? एवं परंपरा प्राप्त. तो असा फटीतनं पाहायला लागला. देव म्हणायला लागले, पितामहस्य जगतो माता दाता पितामह, सगळ्या जगत पिता मी आणि मला तू फसवतोस. म्हणजे तुला मी, तू अर्धे डोळे झाकतो ना, ये या तमाम प्रपद्यंते सांगतो तयो भजाम्यहम. हरीच्या ठाई प्रीती द्यायची, हरीची प्रीती त्या द्यायची, जी अनन्य हरिपाशी, हरी अनन्य त्या सदा. तो अर्धे डोळे झाकतो, तुला अर्धच काढतो, बाकी सगळी बाहेर आणि अर्धच लटकलं. ते काय म्हणतात आपल्याकडे धुराड सवन, अर्ध खाली. आमचे डॉक्टर बाबा म्हणायचे, एकच खाली ज्ञानी भोगी तो संसार परमार्थ दोन्ही, सरोवर माझी अर्धा बुडाला, वर ऊन खाली शीतळ पाणी. ते खाली. आणि मग खाली बाहेर आल्याच्या नंतर गोपाल कृष्ण भगवान की जय मोठ्याने गजर केला. गोपिकाने पाहिलं, ते बाहेरचे तर लंपत झाले, ते काही हातात येत नाही, पण आत बघा कोणी आहे का? आणि आत पाहिलं तर हे दिसलं. म्हटलं हेच असलं पाहिजे, हेच आतून बाहेर टाकत असलं पाहिजे. जे हाणला, जे हाणला, जे हाणला. आपले वैद्य बाबा यायचे बेटामध्ये, आणि बाबा म्हणायचे, इतका मारला, हाग्या मार दिला बाबांच्या. बाबा म्हणायचे, ठाई चाल धुमाळी चाल युगपत गायली. दोन्ही चाली गायल्या. आणि दोन्ही चाली गायल्या. आणि ते तीर्थ गोपिकेच्या अंगावर पडल्याच्या नंतर त्यांची तळपायाच्या मस्तकाला गेली. पुन्हा हाणला. जो इतका हाणला, इतका हाणला, तो कृष्णाला म्हणा लागला, कृष्णा इथून वर बरं आहे, खाली तुला माहिती नाही. देव म्हटले, मला सगळं माहिती, मला सांग, असा फटीत न पासील का? तो म्हटला, आईची शपथ बा, पुन्हा पाहणार नाही. देव म्हटले, डोळे झाक एकदा. त्याने डोळे झाकले. पुन्हा देवाने त्याला बाहेर काढला. आणि मग आता ह्या चोऱ्या चालू झाल्या. चोऱ्या चालू झाल्या. एक दिवस तर अक्षरशः पाहती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची अपुरे, आजी चोरी केली खरे. आणि म्हटले, कुठंतरी याला आळा आला पाहिजे.
मग त्या सगळ्या गोपिकाने काय केलं, एक दोघी जणी आल्यात आणि त्या यशोदेला म्हणायला लागल्या. काय म्हणते ती यशोदेला? गवळणी सांगते गाराने रात्री आला चक्रपाणी खाऊनी दही दूध तुप लोणी फोडीली अवघी वीरजनी हे बाई आमासी पावेना यशोदे बाळ तुझा काना हे बाई आमासी पावेना यशोदे बाळ तुझा काना. एक गवळण आली यशोदेला म्हटली, यशोदे ऐक ना. यशोदा म्हटली, अगं बोल ना. गवळणी म्हणायला लागली, ती घराने सांगायला लागली कृष्णाचं. गवळणी सांगती घराने. काय झालं? म्हणजे रात्री आला तुझा चक्रपाणी. चक्र म्हणजे सुदर्शन पाणी, म्हणजे हातामध्ये सुदर्शन धारी असणारा तुझा कन्हैया माझ्या घरी आला ग. रात्री आला चक्रपाणी. बरं मग काय काय म्हणणं काय? म्हणजे खाऊनी दही दूध तुपलोनी. यशोदा म्हणायला लागली, त्याच्या दुप्पट घेऊन जा ना, 4 पट घेऊन जा, 8 पट घेऊन जा. अगं खाण्याची वस्तू आहे, काय बिघडलं काय? आता त्याला मी सांगते घरी लागेल तेवढं देते, पण तो म्हणतो आई घरचं नाही, जरा बाहेरच गोड वाटतं. आता का वाटतं मला तरी काय माहिती. तो म्हटला मग तुला माझ्याकडनं घेऊन जा, व्याज दरासहित घेऊन जा. ती म्हणले की तसं नाही ग यशोदे. मग म्हणले कसं आहे ग? अगं म्हणले किमान विरजनाची भांडी तरी ठेवायची ना, ती सुद्धा फोडीली अवघी विरजनी. आणि मग तुला सांगते यशोदे, हे ग बाई आम्हाशी पावेना, हे काही मला आता पावेत नाही. यशोदे बाळ तुझा काना कोटवर सोसू निघाना. मग मात्र यशोदे तिच्याकडे बघायला लागली अशी. ती म्हणली, यशोदे असं काय पाहते? काय पाहते म्हणजे तुला काय लाज वाटते का? हा, तू काय वांझुटी आहे का? तुला काय मूलबाळ नाही? पण कोणावर आळ घेते का? मी ऐकून घेते म्हणून काही बी बोलायचं? हा, बाळ सगुण कोणाचे ताने, बाळ दिसतंय गोजीरवाने, काय सांगता घराने गे परतूरच्या नारी, आपलं गोकुळच्या नारी. काय सांगता घराने? अगं 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी ग माझ्या खेळ, का लटका घेता आळ गे गोकुळच्या नारी. सावळा ग चिमणा माझा, गवळणीच खेळ राजा, तुम्ही मोठ्या ढालगाचा की गोकुळच्या नारी काय टूळ टूळ पाहताय माझ्याकडे. म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही बरं का, राग होशाल माझ्यावर. यशोदा त्यांना म्हणायला, तुम्ही काय लई तवाच आहे का? हा, तुम्ही काय केलं? ते म्हणले आम्ही काय केलं? काय केलं म्हणजे? तुम्ही लपून याची गोटी, लागत आली याची पाठी, एवढी तरी ती खोटी की गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भावरा, आळ घेता शारण धरा. आणि तुम्ही काय एका घरचे आहे का? सांगा ना तुम्ही मला, तुम्ही एका घरचे आहे का? काय मान हलवता पुन्हा? हा, यशोदा त्यांना तुम्ही एका घरच्या का? तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बरं तुम्ही कोणाला धरायला निघाला? एखादा खालच्या आळीचा गणपती असतो तर ठीक आहे, हा ब्रह्मविद्येचा जनिता. हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, हा ब्रह्मविद्येचा जनिता, ब्रह्मविद्येचा जनिता गे, हा ब्रह्मविद्येचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता गे, तुम्ही याला धरू पाहता, तुम्ही याला धरू पाहता गे, तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी हो, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हे हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी, हे गोकुळच्या नारी. हा ब्रह्मविद्येचा जनिता आहे. हा ब्रह्मविद्येचा जनिता आहे की तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हा सामान्याच्या आऊ योग्याचे माणसे उमरून जाय, त्यांच्या हातात सापडणार नाही. तुम्ही काय याला धरायला निघाला? आणि हा सामान्य चोर नाही हो, इतर चोर वित्त चोर असतात, हा चित्त चोर आहे. बरं याची चोरीवर संशय घेतला तर कोणी कोणाच्या हातात लागणार नाही. हा सगळ्यांचा गुरुचा गुरु आहे. तुम्ही याला धरून पाहू नका. आणि तुमच्यात जर असेल ना ताकद, मग असं काय बोलायला लागला? मुद्देमाला ते चोरी पकडून द्या. यशोदा बोलूस तर दुसरी म्हणायला लागली, अगं यशोदे ती धावतच आली. दुसरी आली धावत, यान ग बाई काय केली मात. दुसरी आली धावत, यान ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत. मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये
हात घाली धरू दाता सापडेना धरू धरू दाता सापडेना यशोदे बाळ तुझा काना गोठवरी जाना गोठवरी सोसू धिंगाणा तुझा काना गोठवरी सोसू धिंगाणा गोठवरी सोसू धिंगाणा धिंगाणा यशोदा तिला सांगायला लागली ना, हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, हा काही सही राहता गे. गोकुळच्या नडत्या दोघी तिघेला बोलत होती, एक धावतच आली, पळतच आली, घामाघूम झाली. यशोदा म्हणली जरा शांत शांत शांताबाई, ऐकत नाही, शांत होती. काय झालं काय झालं काय झालं काय, ती म्हणायला लागली यशोदे धावायचं राहिलं काय, म्हणजे काय झालं. मग दुसरी आली धावत, अगं या कृष्णाने याने बाई काय केली, महात्माची गोष्ट नवलच केलं याने, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई म्हणावं. याने बाई काय केली, काय केलं, मुखाची मुखचुंबन देत. माझी सून बाहेर बसली होती, गर्भवती होती. ते डेऱ्याला तिच्या हात लावला त्या पोटोशी बाईला, तिला म्हणलं का गं याचं काय लपून ठेवलं. बरं म्हणता म्हणता तिच्या गळ्यात हात टाकला आणि घेतलं ना त्याचे चुंबन, मुखाची मुखचुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. धरायला गेले तर धरू जाता सापडे ना, पळून गेला पळून गेला पळून गेला. म्हटल्याच्या नंतर यशोदा म्हणला लागली का गं तुम्हाला काही वाटतं का नाही. यशोदेला ते म्हणायला लागले यशोदे, ते म्हणतात का गं यशोदे आम्ही तुला खोटं बोलतो असं वाटतं का. यशोदा म्हणजे अगं हा खोटं नारे बोलू नका, सारे जणी खरा तुम्ही जागा इथून लवकर, खोटं नारे बोलू नका, सारे जणी खरा तुम्ही जागा इथून लवकर. नका आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी, आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी, म्हणती माट माझ ओढतो पदर माझा ओढतो चालू माझा फाडतो, म्हणती माट माझा ओढतो पदर माझा ओढतो चालू माझा फाडतो. खोटं नाट 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 बोलू नका, साऱ्या जणी खऱ्या तुम्ही जात येथून लवकरी. खोटं नाट बोलू नका, साऱ्या जणी खऱ्या तुम्ही जात येथून नका घेऊ बाळावरी, नका घेऊ बाळावरी, बाळावरी बाळावरी, नका आळ घेऊ बाळावर, खोटं बोलू नका, लबाड करू नका. त्या म्हणलं यशोदा तुला म्हणायचं का, काहीच नाही तुम्ही चालते वा. ते निघाल्यात आणि निघाल्याच्या नंतर त्यांनी एकीने ओळून पाहिले. यशोदा म्हणली आता नका पाहू बाई मागे वळून, आता नका पाहू बाई मागे वळून, आता नका पाहू बाई मागे वळून, आता नका पाहू बाई मागे वळून. दह्या दुधाचे माठ बोलते नीट धराच्या पूर, दह्या दुधाचे माठ बोलते नीट धराच्या पूर. ती पूजा पुराला बोला मोठा बघून, ती पूजा पुराला बोला मोठा बघून. आता नका पाहू बाई मागे वळून, आता नका पाहू बाई मागे वळून, आता नका पाहू बाई मागे वळून, मागे वळून मागे वळून मागे वळून मागे वळून. मनुष्याला जे करू नका म्हणतो ते केल्याशिवाय राहत नाही. मागे वळून पाहू नका म्हटल्याच्या नंतर त्याला रागच आला, लगेच मागेच फिरले. गेलेल्या 4 पावलं मागे आल्या. यशोदा म्हटलं काय झालं, काय मागे वळून पाहू नका, मागे वळून पाहू नका म्हणजे आम्ही काय लबाड बोलतो का. यशोदा म्हणले हे बघ तुम्ही विनाकारण मी आळ घेत नाही, तुम्ही घेऊ नका, मुद्दे मला सहित चोरी पकडून द्या, मुद्दे मला सहित चोरी पकडून द्या. म्हणल्याच्या नंतर मग ती एक कडूबाईच होती, तिचं नावच कडूबाई, लई कडू स्वभावाची. हे रामकृष्ण हरी ते एखादी असले तर असं म्हणू नका बरं का, मी ते गोकुळातले सांगतो, आपल्या परतूर मध्ये नाही. परतूर मध्ये लई गोड आहे, तिचं नावच कडू आहे, ती लई गोड आहे. विठ्ठला विठ्ठला. ती म्हणजे किशन्या, राग आला होता तिला बरं का, कृष्ण महाराज. किशन्या माझ्या घरी येऊन दाखव एकदा. मग मी दाखवतेस तुला आपलं काय आहे. विनाकारण देवावर उडग कळी विनाकारण देवाला चॅलेंज करावं का, देवावर अक्षर घ्यावं का.
पेंद्या जवळच होत. पेंद्याचा घर नंबर टिपून घे. तू म्हटला पाठच आहे, टिपून कशाला घ्यायचा. संध्याकाळी तिच्या घरी. आता ती होती जरा उंची, तिचा नवरा होता ठेंगू, ते होतं 1.5 फूट, ही होती 3.5 फूट. आता कसं जुळलं मलाही माहिती नाही होतं. तो कोकणात आहे, तुम्ही जाऊन विचारा तिथे. ते दोघं झोपलेले. कृष्ण परमात्मा गेलेत. गेल्याच्या नंतर म्हटले लई मला बोलत होती ना, तिची धरली वेणी, याची धरली दाढी, दोन्हीची मारली काठ, गेला निघून. सकाळी ती उठली. सकाळी ती उठल्याच्या नंतर तिला सकाळी उठायची सवय. उठल्याच्या नंतर याच्या दाढीला बसला झटका. आणि तिच्या वेणीला ती म्हणले की तुम्हाला काही लाज वाटते का? काय मस्त होण्या माजली तरी ती ओढाओढी मजल. तू तिला म्हणायला लागला का रे हे काय ओळायची खुशाल दाढी ओढायला लागली मूर्ख कुठली. ती म्हणली तुम्हाला काही लाज वाटायला पाहिजे, खुशाल वेणी ओढायला लागला. मग त्यांनी आता परत ते लाईट लावायचं म्हणत, ते लाईट लावायला कुठे एकाला उठता येणार. ती म्हणली उठणे आता दोघंही उठू. दोघं उठून पाहतात लाईट कसा तरी त्याने कसा लावला काय लावला मला नाही पण लावला. आणि मग पाहिलं, मग ते पाहतात ते सोडायला जातात, कापायला जातात. काय जाळीचा जाळीला, कापीचा कापीना, तोडीचा तुटेना, काही केलं. अगदी गीतेत सांगू नैनम छिंदंती शस्त्रा नैनम दहती पावका नचैनम किले देईल. त्या अहो साधी त्या भटजीबुवाने बांधलेली गाठ महाराज 7 जन्म सुटत नाही. आपण अनुभव आहे, आपल्याला वाटतं पण आता सुटते का गाठ? तुमचा काय विचार आहे का काय? नाही तसं करता. त्या दयाची नाभे कमळी जन्म चतुराना नाव. त्याच्या पित्याने आहे ना, ब्रह्मदेवाच्या पित्याने म्हणजे गोपाळ कृष्णाने मारलेली गाठ आहे. शेवटी आता काय करायचं म्हणजे काही नाही, आता जायचं. मग ते निरोप पाठवला. निरोप पाहिल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा म्हणले मी नाही येणार, त्यामुळे इकडे सांगा. आता ते वरात चालल्याच्या नंतर बरं खरं तर नवरदेव पुढे पाहिजे, नवरी मागे पाहिजे, पण आता हे उलट झालं ना. कारण मी पुढे नाही ठेंगू मागे, असं करून चालायचं. मी गवळण गिरी 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 क्या मारी गवळी वरवर दाढी धरी, गवळी वरवर दाढी धरी, गवळी वरवर दाढी धरी. गवळण गिरी 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 क्या मारी गवळी वरवर दाढी धरी, गवळी वरवर दाढी धरी, गवळी वरवर दाढी धरी. गवळण गिरी 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 क्या मारी गवळी वरवर दाढी धरी, गिरी 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 क्या मारी गवळी वरवर दाढी धरी. गवळण गिरी 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 क्या मारी गवळी वरवर दाढी धरी, गवळण गिरी 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 क्या मारी गवळी वरवर दाढी धरी. गवळण गिरी 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 क्या मारी गवळी वरवर दाढी धरी, गवळण गिरी 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 क्या मारी गवळी वरवर दाढी धरी. वरवर दाढी धरी, वरवर दाढी धरी. गवळणी गिरगिर गिरग्या मारी गवळी वरवर दाढी धरी. कारण त्याला विचारायला नाविलाज होता. असं तो टाचार चालायचा. शेवटी ते कसे तरी नंदाच्या वाड्यासमोर आले. सगळा तो तमाशा गावामध्ये झाला. गोपाल कृष्णाने बघितलं. गोपाल कृष्ण म्हणायला लागला ही बोलवशील घरी? म्हणले आता चुकून नाही, देवा एकदा सोडा. परमात्म्याने कृपा दृष्टीने पाहिलं, ती गाठ सोडली. तेच सांगतात सत्यश्री आली धावणे, यानग बाई काय केली करणे, पतीची दाढी माझी वेणी, दोहीशी गाठ देवणे, गाठबाई कुणाची सुटेना. पण यशोदा एक एकीचं ऐके ना. मग एक मराठा लाख मराठा. कारण आता कुठली एकीचं बळ आहे. संगे शक्ती कलियुगे. कलियुगामध्ये एकट्याला कोण विचारत नाही, कोणी कुठल्याही क्षेत्रात असू द्या. आपण एकीचं बळ आहे. तुम्ही एक काठीला कोणी मोडेल आणि त्या 10 एकत्र केल्या तर कोण मोडेल? त्या गोपिकेने विचार केला, आपण एकटीने किती बोंब मारली. बेंबीच्या देठापासून यशोदेला सांगितलं तर यशोदा आपलं काय ऐकणार नाही. कारण कृष्ण घरात सूत आहे, बाहेर भूत आहे. ती नाही ऐकणार. बरं सख्खी आई असते ना, तिला आपल्या कार्ट खोडकर आहे असं वाटतच नाही. जिला वाटत असेल ती सावत्र असली पाहिजे. खरं प्रेम ते दोष दिसून देत नाही. मग काय करावं? काही नाही. मग त्यांनी ठरवलं आपण आता मोर्चाच काढू. काय केलं बाबा त्यांनी? अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी, नंदाच्या नंदाच्या अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी, नंदाच्या येथे नंदाची जातो अभी गोड सोडून आमच्या सोना हे ग बाई आम्हाची यशोदे बाळ तुझा यशोदे बाळ तुझा काना
मोर्चे घेतल्याशिवाय पर्याय नाही. मिळवणी अवघ्या जवळणी येते नंदाच्या अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन. याच्यामध्ये फक्त एक छोटासा सिद्धांत आहे. अवघ्या म्हणताना कोणत्या गवळणी आहे, तर नाथबाबा म्हणतात त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी हे मत प्राप्ती. म्हणून ते काय, गोपिकाच्या वेशे अवतरल्या श्रुती गुह्य तुझ प्रती सांगत असे. वेदामध्ये अहितापासून काढती हित देऊनी वाढविती नायगा श्रुती पर्वती माऊली जगा. वेदामध्ये किती श्रुती आहेत, 1,00,000 श्रुती आहे. त्यातल्या 80,000 श्रुती कर्मपर आहे, 16,000 श्रुती उपासनापर आहे आणि 4,000 श्रुती ज्ञानपर आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात बघा एका प्रसिद्ध वचनामध्ये, कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र अवघ्याची जगनिंद झाली धिंद सारेकी. तर त्या सुना आहे ना त्या 80,000 कर्मपर श्रुती आहे ज्यांना पूर्ण पारतंत्र्य असतं. ज्या लेकी आहे ना त्या 16,000 उपासनापर श्रुती आहे आणि ज्या सासू आहे त्या 4,000 ज्ञानपर श्रुती आहे. अशा या सगळ्या गवळणी मिळून अवघ्या मिळून गवळणी येती नंदाच्या अंगणी. म्हणले जातो आम्ही गोकुळ सोडून. गोकुळ सोडून जातो म्हटले हो, आणि आमच्या सुना घेऊन. बरं एकीने अक्षरशः सकाळीच ते गाडीमध्ये काय असेल ते संसार आपला भरला आणि मागच्या दरवाजाने सुनेला आणि मुलाला सांगितलं घेऊन निघून जा, मी येतेच मागून म्हाताऱ्याला घेऊन. ते पेंदे गेला होता सकाळी सकाळी चिनपट घेऊन तिकडे. ती गाडी घोंगराची वाट डोंगराची, ते आवाज यायला लागला. तिने चंद्राच्या प्रकाशात बघितलं तर खालच्या आलची सकू चालली ना निघून गोकुळ सोडून. ते चिनपट दिलं तिथेच फेकून, चड्डी त्याची गळून पडली. ते नागडच पळत धावलं कृष्णाकडे, कितना 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 म्हणजे काय. ती खालची आली, ती तकूत आली ना म्हणजे पळून. गोकुळ सोडून चालली, ती गोकुळ सोडून चालली. गोकुळ सोडून चालले म्हणल्याच्या नंतर कृष्णाने काय परमात्मा काय देवाची करुणी नारळात पाणी, भगवान परमात्म्याने तात्काळ तिथे हजर. देवाला काय केलं, तिला तहान लागली, घसा ओढायला लागला. तिने सांगितलं काही करा मला पाणी द्या. म्हटले मूर्ख आहेस रे, पाठी 4 वाजता तुला पाणी लागतं, वेडी का खुळीस तू. आणि तेवढ्यात ते कृष्ण आला तर बरं तो कोणाचंही रूप घेतो. ती म्हणली मला पाणी द्या नाही तर माझा प्रयत्न यावं लागेल तुम्हाला. नावेला झाला तो पाणी आणायला. तो म्हटला भरू नको कोणाला. म्हटलं बिलकुल नाही. तो गेला पाणी आणायला, तिच्याच नवऱ्याचं रूप धरलं देवाने आणि इकडे पाणी आणलं. हे घे पाणी म्हणले पटकन, चाल पटकन. ती खरं पाणी आणायला गेलं, देवाने पाणी पाहिलं, तिला गाडी घेऊन निघाले. आता त्याची बायको कोणाला जाऊ दे वाटेल ते बघून ए म्हणेपर्यंत ती म्हणले, कृष्ण तिला म्हणायला लागला बघ बघ मी म्हटलंच होतं येईल माझं रूप घेऊन. आता तो खरा आला आणि कृष्ण म्हणतो माझं रूप घेऊन येईल म्हटल्याच्या नंतर ती म्हणायला लागली येऊ द्या जवळ, बघतेस त्याच्याकडे. कोणाकडे? ते जवळ आलं, तिला बोलायला लागलं. तिने पायाची काढून खंडीशी मारली. तो म्हणायला लागला आता हिला पक्की भूल पडलेली, ही काही माझं ऐकत नाही. ते पुढून आलं. पुढून आल्याच्या नंतर त्यांनी कृष्ण परमात्मा धरलेत. ते धरल्याच्या नंतर महाराज काय, तो कृष्ण खाली ओढले, ते दोघांची चालली. तेव्हा तिसरं रूप धरलं, पुन्हा गाडी चालू. ते म्हणले अरे आपण दोघं भांडतो पण ते घेऊन चाललं. तिसरे असे करता करता 10 आपलं काय 10 रुपये झाले देवाचे. 10 रुपये झाल्याच्या नंतर मग आता करता काय, मग ते भांडण मिटण्याकरता पुन्हा नंदाच्या वाड्यात भगवान परमात्मा एक रूप धरून तिथे पुन्हा नंदाच्या बाडीवर त्या अंकावर बसलेले आहेत. आणि गोपाल कृष्ण परमात्मा तिला बोलायला लागले बघ म्हटले लई गोकुळ सोडून जाते ना, द्रौपदीला 5च होते आता 10 सांभाळ, पुन्हा जखमीवर मीठ. ती बिचारी म्हणलेला तर करू तो काय करू. नंद बाबालाही कळे ना, पण नंद बाबाला एकटं कळलं की आपल्या चिरंजीवाची जी करामत आहे. कृष्णाकडे बघितले आपल्याला काय माहित नाही, आपल्याला काय माहिती नाही म्हटल्याच्या नंतर नंद बाबाने विचार केला काय करावं. मग नंद बाबाने 25x25 खालू खड्डा खोदला आणि सांगितलं एका उडीत जो पलीकडे जाईल त्याची बायको. आता जे देवाचे रूप आहे त्यांना काय अशक्य ते 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणेपर्यंत तर 9 पलीकडे. आता हे इकडं एकटंच. तो म्हणायला लागला काय करावं गाड्या, बायको जाऊ सोडा वाटे ना. ते धावत आलं, धावत आल्याच्या नंतर खाली पाहिलं ते गप्प म्हटलं नको सिर साला मग तो पगडी 50 आप मर गए पिछे डूब गई दुनिया. तो नंद बाबाला म्हटलं मला बायको नको का घर नको काही नको, म्हटलं मी येतो. नंद बाबाला कळून चुकलं. नंद बाबाने कळलं की हे 9 रूप आपल्याच कृष्णाचे आहे. सांगितलं हे बघ हे तुझी बायको हे तुझं, पण फक्त आता गोकुळ सोडून जायचा विचार करू नको. म्हणून मिळून अवघ्या गोळून ती नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सोना घेऊन. आणि मग अशा वेळेला एक वेळेला तर अक्षरशः यशोदेलाही कळालं का कृष्ण खोडकर आहे. यशोदेने आपल्या घरी त्याला समजून सांगितलं. 4 म्हाताऱ्या आल्या, त्या म्हणल्या यशोदे एक काम कर ना, गणपती बाप्पाला नवस कर. आणि 1 मास देवी खोडी नाही केली, प्रचिती आली यशोदेची. देवाने 1 महिना खोडी केली नाही. पण मग आता आपल्या व्यक्तीला मान दिला, पुन्हा देवाने खोड्या चालू केल्या. मग यशोदेने नंदबाबाच्या कानावरही घातलं आणि कृष्णालाही विनंती केली शेवटच्या ऐसे ऐकता दारानी यशोदा नयनी आले पाणी कृष्णा घोडी दे टाकोनी
शरण एका जनार्दनी ऐसी ऐकता गाराने यशोदा नयनी आले पाणी घोडी दे राघोनी एका जनार्दनी हे बाई आम्हासी पावेना 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 यशोदे बाळ तुझा आईशी ऐकता घराने, कारण शेवटी आई आहे. थकली किती किती गोपिका, बरं ते गोपिका एक खंडली का दुसरी आई येते, कधी मोर्चा काढून येतात. मग अक्षरशः आईशी ऐकता घराने यशोदे नयनी आले पाणी. अगदी डोळ्यात पाणी आणून सांगते, कृष्णा खोडी नको करी माझे बाबा बा. हाती घरून काय घेऊ, हाती धरून या काठीची कविते जगजेची यमुनेची माती काशी का काका, अरे तू खोड्या नको करू माझे बाबा बा. पण कृष्ण काही ऐकत नाही. नंद बाबाच्या कानावर घातलं, म्हटले आता याला शाळेत घातला पाहिजे, वेळही भरपूर झालेला आहे, पर 3 वाजलेले आहेत. म्हटले आता कोणती शाळा, नाही म्हणले आता ते लवकर गेलंच पाहिजे. मग शाळेत गेले. म्हणजे काय कसं जायचं, पण शाळेतला गणवेश आहे ना, आपले बोधे बाबा म्हणायचे, खांद्यावरी कांबळी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, तारी तसे देनो तारी तसे देनो तारी तसे बेनो तारी तसे देनो, सावळा सावळा जगजेची राधे 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 मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 जय हो राधे राधे मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी. बाबा घोंगडी घेऊनी पाय, बाबा घोंगडी घेऊनी पाय, संगे गोपाळ घेऊनी गाय, वृंदावनी आले नवलाय, वेणू वाजविला सुस्वरे बाई वो बाई वो बाई. बाबा घोंगडी घेऊनी पाय, बाबा घोंगडी घेऊनी हाती, बाबा घोंगडी घेऊनी हाती. माया यशोदेने सांगितलं, कृष्णा गोपाळांनो जवळीच खेळा, जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. पेंद्या तोत्र्या म्हणू लागले, मैया तू चिंताच करू नको. तिथे गेल्याच्या नंतर खेळकाना 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 यमुने जाती, राखी तो गोधने हे वो निहाती काती. खेळकाना 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 यमुने जात, खेळकाना 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 यमुने गोप गोदने सवंगडी नाना परी, दही भात काला वाटी दो. जय हो. भगवान परमात्म्याने दही भात काला शेजारी वाटलेले. का बरं, कारण वेळच नव्हता गोपाळाकडे. काय आहे, गोपाळ म्हणू लागले, देवा खांदी बहार पोटी भूक, काय कीर्तनाचे आपलं काय खेळायचे सुख. देव म्हणायला लागले, अहम भक्त पराधीना. सगळे गोपाळ एकत्र केले, कमळाकार बसवले. भगवान शुकदेव वर्णन करतात, बिभ्रत वेणू जटपटी शुक्ल मित्रेचे कक्षे, वामे पावनं मसरून कळून तत्पला मेमुडी श्रुतिष्ठन मध्ये सुकडी सुरदो हासे नर भवितोय, स्वर्गीय लोके मिशिदी भुभुजे येते गोपाल केले. गोपाल कृष्ण भगवान की जय, लाल की जय, काके बिहारी लाल की जय. जय. जय राधे. सर्वांचे एकत्रीकरण केलं. त्यावेळेला देवाने सांगितलं की माझ्या आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय, चोरून या माय नवनीत आणावे. ते आमचे मारुती बाबा म्हणत असतात, 90 वर्षाचा म्हातारा 85 वर्षाच्या म्हातारीवर रागवला, ए फेरडे चल हो तुझ्या बापाच्या घरी.
ती म्हणली अरे थेरड्या, माझ्या बापाला फुकून 25 वर्ष झालेत, आता कुठे जाऊ बसणार त्याच्याकडे. ते गोपाळाच्या रूपात असणारे तुकोबारा म्हणू लागले, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, कोणा कारणे केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी माये बापा, संसाराच्या नावे घालून या शून्य तुझ्या नावाचा आता हे मंगळसूत्र घातलेलं आहे आणि तुझ्या नावाचा असणार कुंकू लावलेला, आता घरी कोणाला जायला सांगतो, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी माझी पाया वेगळे. आणि मग जगद्गुरु तुकोबरायांच्या आग्रहाने म्हणजे गोपाळाच्या आग्रहाने सर्वांच्या शुद्री एकत्र केल्या, समान वितरण केलं. मला वाटतं काला प्रसाद देण्याचा अधिकार दोघाला असतो, एक भगवंताला, दोन भगवत मान्य संताला. त्याचं वचन आहे भानुदात गीती गात प्रसाद येतो पंढरीनाथ आणि माझा ज्ञान राजगोपाळाची लायावाटी. आपल्याला देखील काल्याचा प्रसाद त्या भगवंताने संताने द्यावा म्हणून आपण त्यांचं नामचिंतन करू. एकदा वर हात करा सर्वांनी आणि मोठ्या प्रेमाने बोला, हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर टाळी टाळी टाळी, हा हा, माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली. यदत्र संष्टुवं किंचित तद्गुरोर्मे नहि, यदत्र असंष्टुवं किंचित तद्मे गुरोर्ने, यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीम कालम मती मानतिक्रम्य. या पद्धतीने नाथांची ही रचना घेऊन आपण तुम्ही आम्ही खेळीमेळी काहीसा थोडासा विचार करण्याचा प्रयत्न केला. जे चिंतन आपल्या अंतकरणाला भावला असेल ते गुरुनाम गुरु स्वानंद सुखनाशी सद्गुरू जयराम महाराज, आपलं वैराग्य मूर्ती सद्गुरू जयराम बाबा भोसले आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, साधक हृदय संजीवनी सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, या महापुरुषाचं म्हणून आपण ते स्वीकारा. चुकीचं असेल ते माझ्या पदरी टाका, त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. अत्यंत प्रचंड संख्येने असणाऱ्या माझ्या माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ वारकरी वृंद, गावातील पंचक्रोशीतील गोड असणारी भजनी मंडळ, या सर्वांच्या एकोप्याने कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आणि आपल्याकडनं सगळ्याकडनं परमात्म्याने, शनीश्वर भगवंताने, गोपाल कृष्णाने, पवनसुत हनुमंतरायाने आपल्याकडनं ही सेवा करून घेतली. कारण आज एक जसं पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री, तसा एक हनुमान जयंती आजचा पर्व काळ आहे आणि त्या पर्व काळावरती आपल्या सोहळ्याची सांगता आहे. एक जागृत देवस्थान आहे, त्या देवस्थानाच्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनाचे योग गुरुवर्य गणेश बाबा असतील आणि आपण सर्वच कार्यकर्ते असतात त्यांच्यामुळे आलेला आहे. झालेली शब्दसुमनं आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. खरं तर हे 300 किलोमीटरचा प्रवास करून येणं आणि कीर्तन करायचं अवसर राहणं हे शक्यच नाही. त्या दोन गोष्टी, 300-350 किलोमीटरचा प्रवास करायचं म्हणलं तर प्रवासानेच कीर्तनकार हाळ होतं, कार्यक्रम करायचं त्याचा अवसर राहत नाही. पण खरं काल्याचे कीर्तन मी बाबांचं ऐकत असतो, तुम्ही ऐकलेलं आहे. कृष्णनगरला मी 2-3 वर्ष ऐकलं. आपले गणेश बाबा जाधव इतकं गोड काल्याचे कीर्तन करतात. खरं तर ते असताना मला काल्याचे कीर्तन करायला लावणं हे तुमचा वेडेपण आहे, पण आता काय कराल. प्रेमसूत्र दोरी 13 वर्ष झाले सारखं चालू आहे. रामकृष्ण. तर ते बाबांची आज्ञा म्हणून हा काल्याचे कीर्तन करण्याचा योग आणि त्यांनीच माझ्याकडनं वधून घेतलं. तुम्ही सर्वांनी कृपादृष्टी केली, त्यामुळे झालेली शब्द सुमन. मला वेदांत सांगायला सांगा. दिवस वेदांत विचारसागराचे, पंचदशीचे, ज्ञानेश्वरीचे पाठ चालू असतात. पण ते काल्याच्या कीर्तनात ओढून ताडून वेदांत आणणं ते बरोबर नाही. काल्याचे कीर्तन म्हणजे लीला आहे. गर्ग संहितेमध्ये गायलेले लीला ते प्रधान भक्तिप्रधान काल्याचं कीर्तन आहे. तर त्यांच्याच कृपादृष्टीने थोडंसं भक्तिमय वातावरणात मी बोलण्याचा प्रयत्न केला. आता ते किती जमलं माऊलीला माहिती. पण मग वेदांताचं चिंतन म्हटलं का त्यात आपल्याला आनंद आहे. आणि कुणाला जर आता मी बोलू नये पण इकडे ऐकणारी लोक चांगली आहेत म्हणून सांगतो. वेदांत भारती म्हणून एक YouTube चॅनल आहे, त्यावरती रोजचे विचारसागराचे पंचदशीचे पाठ पडतात. कोणाला जर शक्य असेल, कोणाला जर त्यात रुची असेल तर आपण ते रोज आवर्जून ऐकू शकता. तेवढंच अगदी आमच्या गुरुजीची जी प्रामाणिक इच्छा आहे, रंगनाथ गुरुजी परभणी करणे जसा चुलीपुढे भाकरी थापणाऱ्या माऊलीला सुद्धा वेदांत शिकवला आणि एखाद्या कीर्तनकाराची प्रक्रिया चुकली तर हात धरून सांगणाऱ्या त्या माऊली त्यांनी परभणी भागात घडल्या. तसंच आपल्याकडे तर आहेच आहे, पण तसं कोणाला अपेक्षा असेल तर ते आपण ऐकू शकता. एवढी प्रामाणिक इच्छा आपल्या सर्वांच्या चरणी व्यक्त करतो. चिंतन सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. पुनश्च एकदा सर्वांना अंतःकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊन या ठिकाणी चिंतन सेवेला पूर्णविराम देऊ. हा, विठ्ठल जय जय शिकेला पविले दोन्ही होतो ती गाती मेवरे तुम्ही वारे दोन्ही कडे मुखा पसरो
तुम्ही वारे दोही कडे मुख पसर तुका मनी हाती डोका आणि कवनी नेती लोक तुम्ही वारे दोही कडे मुख पसर कंडे धरला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश आला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम ब्रह्मानिका उत्तम लोका दाखवू आला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका मनी भूमंडळी आम्ही बळे विरगाडी आला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिले कुरे वेळे वाकुळे होतरे क्षमा पराध महाराज नाही विचारिला अधिकार मी बोला करा क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पाया पैकी करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव झाले समाधान तुमचे केले चरण आता उठावे मना येत नाही नाराज गुरुवाडी पुराले नाव सदन्य काळा तुकावाई टाळी वास जवळ पुरले नाव सदन्य काळा दिवस प्रेम प्रेम आरती गोविंदा देव